नमस्कार. नमस्कार. मी व्यंकटेश बेंडे. हे उघडे मनाचं बोलणं म्हणे हिंदू समाजाचा अव्वल वा वंगळ हे दाखव्याचांची उद्देश. आज आम्ही एक विशेष एक संचिकांचा हेंतू मुख्य होवनी दोड्डवरेಲ್ಲ ಜಾಣರಲ್ಲ म्हणसती तसले एक बोलण्यासारखं वडिलांनी केलेले एक वंचना म्हणूयर तसं एक विवाह होवनी अव्वल सुरेखाया स्वच्छंद होवनी वड्ढवाचं एक जीवन त्यांधालाची मुरटावून गेलेलं तसली एक कथा. एका बैयाकाला हे विषय गोंतुसवनी अंकेका बैयाकाचे जीवन नाश व्हायला कारण एक त्योशी आजीचे चेडी बणी जाणं ते तेडलाची गळपासू घेवेचे सारखला सन्निवेश मुग्धतानं आमचे समाजान केलेले कट्टुकटले हेंदा माथा हलता घालणी घेऊन जीवन केलेली एक धीमंत बैयाको तिची आजीचे उघडे मनाची नायक एका मानसिक अस्वस्थाला कोणाकाला कळवैत नाही झाले इथला तरातुरींतू वराड केलेला एक सन्निवेश. एक वराड 10 जणांना संबंध पटलेले आवगे सोहेरेंदा सांगोनी हयवेचा वराड पण एठा तसं झालं ना एक नमुन्याची वंचना चालली से हे एका चेडीचा इडी जीवनाची पाड हयवेच असं झालं. कोणतं काम केलं तरी आम्ही वेगळेला तेवर ठिकाणी तरी अव्वल हयव म्हणवायचं उद्देशू थवव पण एठा तसं झालं नाही. त्या चेडचं इथे जीवनाची पाड हयवेच असं झालं. प्रत्येकाचे जीवनातून एक नेಮ್ಮदी मुख्य ती नेಮ್ಮदी एठा नाहीशी झाली. प्रतिदिवशी एक घोळ मानसिक वेदना ती अनुभवी सायलेला मात्र गोंतू आम्ही एठा किती म्हणलं तरी अनुभवी साहित्यला मात्र त्याचं वेदना कळवायची. एका चेडीवरी झाली दब्बाळिका एक बैयाकोची कारण म्हणावायचं स्वार्थासाठी वेगळचं जीवन बलिपशु हयवेचं. आजीचे हे उघडे मनाचे बोलण्याचे विशेष कार्यक्रमाला म्हणजे दुसरे आत्याची धुवाशी वृंदा चिपळूणकर म्हणे ती आमचा वैशा मिळवत होती. अक्का तुला हे कार्यक्रमाला स्वागत आणि सुस्वागत. स्वागत. आज आमचे वीक्षकांना तुमचा जीवनाचा अनुभव वाटून घेऊ म्हणे विचारणे आमचा सुरुवाला तुमचं बाल्य तुमचे वडील तुमचं इस्कूल हे अवघे विषय सांगा. माझं बाल्य आमचं उज्जल्ली मे एठात सेरा बेंडेंडा अज्जोळा अज्जोळांतो अज्जोळ म्हणते मुंडायचा कायर तोडी बेंडे केशव म्हणी सलो हाय त्यांचा तो मामाशी हाय तो मामाशी दुसरो मामाशी कृष्णा बेंडे मग तिघी चेडी त्यांपैकी एक अर्ली कट्टे झाली मावशी सुंदरी म्हणे मग दुसरी माझी आई आहे मग तिसरी गोपी मावशी हाय ती माळा झाली मराठ्यांदा तिघी मावशी अशी चेडी मराठ्यांदाच झाली पुरा कपी गोत्राची आमचे मायळात म्हणाला हाय मग तसं मग आम्ही सल्ली उर्बगे फुंडाजे आमचं मूल अर्सिन मक्या फुंडाजे मग ही मटियानी आजोबा बरे आधी तगडा घाटावर जाऊन ते तगडा संसार त्यांचा झाला उर्बगेंतू रोहोनी मग ते कलानाथेश्वर म्हणे देवळ ते देवळाला अर्चोक होवनी ती छनी ती देवळाशी लगी छला अद्दी घर अखे मग मे हेगडा येस्तवेरी लांनी ओळा ती सली होती असं मग ती 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर दूरी एक मठद गद्दे म्हणीची नाव त्याला ती वेगळी कोणी एक उपतज्ञातली इतर मनुष्य रहवेला तर त्यांना समान हन्नतला खेती असं असं कोंबडी पश्चिनी ते ती माराची ब्राह्मण अंदाज तसं आजोबासनी मोठी पूजाला सनी मग आजोबा मस्त मंत्रवादी खे भयंकर असं तर म्हणे अव्वल ओंगाळ दोन्ही त्याचा ओंगाळ इष्ट नसला मटियला पण तो हसला तेडला असं पूजा हाय मग पण बरे वर्ख मग नतलो तो दादा उपजाले उपरांत 7 वर्खा चलो ते पक्ष आधी गोंतू नाही मला तर किती वर्ख तसं मग दादाला 7 वर्खांतना तो पुढे गेला आजोबा असं मग मटियानी दादा मात्र मग इस्कूल दादाचं
मग त्याने ना स्कूलाला तिकडं हासनारे कसं हानबाळ म्हणे ते हा स्कूलाला नेऊन शेरसायलोन खेळ अव्वल स्कूल असं होतोय का पण 5वा दिवशी खेळ होतो त्याला असं मग घरा आयलो मग देववृंदा आणि देववृंदा नोहे हो हे मरगुंदा तो हे शिक्षेलो संध्या पूजा इत्यादी नारायण म्हणे का म्हणे आठव नाही मला आजोबाचं नाव तसं ते हे अवघं याज्ञिक अवघं शिक्षेलो मग येवनी पूजा असा ती पूजा चलली कंटिन्यू ती पूजा यंदाची कंटिन्यू झाली हाय मग हो जागो ही गर्दी मिळलो ते आमचं मठाचा गद्दे ते काळान तू हवे हाय विचारते तसं जागो असलो हवं इथलं वेगळान घर असं ना गवताचं तसं मग दादाचं शिक्षण अवघं झाले उपरांत नित्य ते सुरू झाले उपरांत खेळ कोणसं एक गावामध्ये एक संन्यासी आयलेलो ह्यांच्या घराला आयलो तेडी ना तू मंत्रवादू ज्योतिष्याचो उपदेश घ्यावशी म्हणे हटा लागलो असं मग मग नाका म्हणून तरी काय केलं नाही तो नाही तुझ्या बोडीला लागच आहे मी उपदेश करतेलो म्हणे आयलो म्हणे त्यासाठी आयलो तर कोणी की तर आधी नाही आयलो मगही नाही आयलो असं असं मग हैरा म्हणे झाला मग तळे पण म्हणला की तू संपादना करणे अदका आवड संपादना करवे नाही तुला तुला किती मिळास आहे इथले तू घेऊन जाय असे म्हणे ते प्रकार हैरा म्हणे म्हणून उपदेश घेऊन मग ते प्रकार तो जासलो जप का आता काय का मंत्रवादाची ज्योतिष का ते मध्ये आजोबाचं नाव मग मोठीचं नाव मग नाव मोठीचं नाव कावेरी म्हणे आजोबाचं नाव सदाशिव मराठे ते मोठी मुलं सल्ली मुलं नेकरडका हाय ते विनायक गोखले निश्चय सतपडा त्याचं दद्दाला अशी अत्याश होऊन चलित तसं मग हो तसं फुडाचे ते उपरांत उपदेश देवनी तर ते तो पुढा गेलो मग फळे पूजा चालीची मग गावीची इडी गवडी ती त्यांनी पुरा त्यांचं इडी पुण्यवाचना का त्यांच्या पूजा सेवा किती त्यो पुरा हेलाची घेतात हाय तसं मग आता 25 वर्ष असं तेरका घेतं का वऱ्हाड आईचं तसं वऱ्हाड झालं मे मग ते उपरांत झाल्या आईचं नाव पद्माक्षी म्हणे ती कायरतोडी कुऱ्हाड त्याचं हाय ते उपरांत वेगळी धाकुटी ते उपरांत दोगचोग झाली खेती उरली नाही मेकली उरली असं मग असं छान चला त्याला हुशार नसली टीव्ही हुशार नसली टी बसली पण काहीतरी कसली घरान तू नाही म्हण नाही बुद्धमंती चली आणि का शिक्षण मस्त बुद्धमंती चली हाय त्याचे म्हटला सर्वात नसला पण मुख्य तशीच बिहान्या तर किती झालं रात्री तिळसंज झाले होते मस्त त्याला दिवे चिमणी आणू का बाहेर ठिकाणो खो बाहेर खिडकी आणल्या धुवांची दांत दिसत मला एका खिडकी आणखी चुकवून घेऊन आयन्या दुसऱ्या खिडकी अशी काहीसं असांची काहीसं काम करीत नाही बाप्पा दुसऱ्या खिडकी अशी त्या दांत दिसत ती अरे ओटू बिहाली आम्ही बिहोनी दादा सांगितलं दादा असं असं दांत दिसतं ती मला भय सावडसे बाहेर ठी म्हणे म्हणून मग सांगितलं दादाचं दादाला येत असांची त्यांनी ओटारे भूत चौडियो तर हे ओटारे मंत्रवादाचं करतेलो नको दादा ते हिंकिता केला ना कोणाला अशी केत्ती हाण ठेवली की चली ती केत्ती थांब मी तर मग केत्ती मंत्रायचा काहीतरी सेरा म्हणे म्हणून केत्ती मंत्रावेला गेली ती मंत्रावनी जाऊन येता घराला एक वाटली येवनी मग नईशी फोडावायची म्हणे तसा तो दादा घराला वाटली यावे सामने जाणता एक ती धावो लागली एकंदर धावो लागली दादा मग गिंठी ती समोर ठी धावाली 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 न इन तुझा आणि धडार करणी पडली खे तो इन तो
ती सावित्री म्हणे एकली चेडी मासं ती किंवा ही काम करतेली त्याला म्हणे त्याचं घराशी दुर्बळ काही पाप आम्ही ಒಟ್ಟು भात कांडावाचा उघड्या तांदुळांनी करसाना तेडला मग काप्याची फळं खांडावाची नाही ते दळी हाडावची थाळीला असं नाही अवघं आमची लहान लहान कामं ती आयली म्हणे ಒಟ್ಟು संजाशी तसं ती काही शिरात ती आयली पाप त्याच्या घराशी काही एक नतलं जेवणाला सेरा ते मला पळावणी खुशी झाली का ती अशिंतली असं जाऊनी अंतू जाऊनी किती फोडणी आयला गो येता त्याचंच बाधा येई नाही एकदा म्हणा दद्दानं अंतू मग हांव घेंदा हसो म्हळे हसो असं जाणं असला येदा ती फ्रेंडी माझी पाप सावित्री म्हणे त्याला दद्दा लाईटा घेऊन गेलेला पळायचा त्याला पाप वैसावडीनलाच हे दांत पळावणी मला वैसावडीनलाच अशी परिस्थिती मग ती पडलेली पाप चेडी आदला ती सायली नाही ती त्या रन्नान निद्दावली का गोंतू नाही मला कारशी रन्नान निद्दावली मग अंतू पांता उठून दुसरे आयली घराला अंतू ती पाप लास्टाला ते सावित्रीची ती माशी हशिनलेली पाप म्हणे कळलेला मला तर मग दद्दानं जाऊन त्या किती पडताना ती गुंतू असं अशी गो मग घरा येऊन सांगितलं ना कुंटी नका गो ती येऊन राहिली तुशी बोललावे राहिली सेरा म्हणे म्हणा नाही येऊन त्याला कुंटी म्हणा चला दद्दानं असं त्याचा भाऊशी म्हळे गोरो रखावेला नेमडात सवेत चाललो नांगरवे येसलो दद्दाशी आणि तो कष्ट काढू तेडला ती तशी मग त्या आये मटिये ಒಟ್ಟಾರೆ ಕೋಲೆ ಪಿಶಾಚ म्हणावचं ಒಟ್ಟಾರೆ माठू म्हणे प्रति शुक्रवार ते आणि 8 7 ठेवत चालले काही डावे कुच्छी नि उजवे कुच्छी घराला तर त्यांत्या कसाला म्हणे नाही एवढं असं काहीतरी एक उघावून चलो तरी 1 to 8 वांटे नाही त्याच्या 4 पोहू काही एक नसला ते एक रोटी चाली ते त्याचं एक कुडको असं अंतू एक घासू असं तर पण प्रति शुक्रवार मटीनं ठेवायचं चालला तसं त्या एक चालला असं कार्यक्रम तसं हे अवघं कशा मध्यांची घटना मग काहीतरी बद्धाची काहीतरी कोळी देवा म्हणून घेऊन असं नाही का कोळी घेऊन डोंगरावर गेला असं नाही माझ्या अक्काला नाही एकदा कवय तरी दिसचाला ती म्हणसाली हैका नो एका गुंतू नाही मग दद्दाला नाही ओटारे दिसचाला तो त्याला काहीतरी असं चवडीव दिसावचो रात्री यंता असं अड्डवी उतरलेली दिसावायची असं नाही अवघा त्याला खेळता काहीतरी येऊन सांगसलो घराशी असं उतरली आजी दगडाला उतरली म्हणे असं नाही ते मला घरी ऐकू आयली आजी असं काहीतरी म्हणसलो तसं अवघा काहीतरी घटना चालत चालली होती मग असं ते सत्य रे मग आमच्या घराशी लगीच एक बन असलं ते बनायला केडलाई त्या भोम ते त्या बनांतू ती देवी तर दद्दानं केडले 15 दिवसांनी येदा का महिन्याला येदा का वाराला येदा झाला ते जासलो एकदा तसं ते एक त्याला एका दूध ओतून एक पाणी घालणी फुला विळावणी असं नाही येवेत चल ना एक काहीतरी केळा का नारिळ का असं काहीतरी एक नैवेद्य असं तर काही चाललंच असं ना मग तसं चले मग त्याची घरान तो कुठं झाला मी 7 वर्षांची शे हाय तर तवेरींचं मला अन्नपणचं मस्त आठवू उठारे लहानपणी खेळावत चालला पाण्यान खेळावचं माणसांशी खेळावचं गोरवांशी खेळावचं असं नाही पुरा मग घरकुला इंदे विस्तावा ताव मेकली खेळावत चालले मला सांगात कोणी येणार सहपाठी कोणी येणार आणि वाटते नाही दुरी साली घर आमचे ते एरियाला इतर माणसांचं नसले येऊन जा असं नाही रहन तेली शिकवणी घातली तसं खेळू तसं हंसना मग आय्याला मग बिहाड ओनीची शे जोर करणी सामान असांची त्या मुखेनं दसकात घेऊन दद्दाला दुसरा वर हाड सामान्य तुझं किती प्राय मला 7 वर्ष ते मध्य आहे ते मध्य हे जुना घर नाका नवा हयो म्हणून मटकीनं काही लोन आणि घेऊन त्याची जागेवर घर आणि बांधितलं ना तेडला आम्ही एक गोठ्यान दुसरा एक वरीक भरी असं गोरवानी मस्त असं नाही तेडला तसं ते गोठ्यान तू आमचं जीवन असला एक वरीक कायसा झाला एक रूम असं नाही अवघा
तर पुरा आठवसे मला त्यातला एक धर्मस्थळचं व्यंकटरमण भट्टू म्हणे कलो दद्दला सह कम्माला काहीतरी असिस्टंट आणि त्यालाही दुर्बळ काही तो काहीसो घर जावई का असं काहीसो ते पैकी तोच का आता त्याचा दशका असा काहीसो तो येऊन ससलो मध्य मध्य त्याला इथे मग शिव पण येसला मिशन ससला घराशी असं नाही अगं तोही शिक्खो नी मग असं नाही दद्दलाने हेल्प करसलो तसं थोडे काळ सलो मग तो गेलो त्याच्या गावाला असं शिवळ्यो लहानच होता मस्त लहान मे त्यातला आईला अपदाव्याची माठवसे समान ती आला होळाव्याची चिरकुट नाही हवी धोब्याची पात्र नाही हवी ते सम मला घेऊन जाय हवा तसं मग जो एक हाटू सुमार दूर जाय हवा पटाशी जायला तसं मला नेवणी पावनी मग दुसरे आयली पात्र वस्त्र पुरा घेऊन जाय वापस येता मे मगिंठी धावत असा जनता मात्र मला घेऊन जाय हवी असं एक माझं लहान वाट असं आईला 2-4 दापद आयली मग इतला का दद्दा करसोती हा कोयती बाजावी भेटलं तेरा केसलो का रागू अडार मोड घेऊन ये आई सुज्जेच तमारेला ना एक उपाय यात कसं झालं सलो असं झालं एदा मग त्याला तेल पाणी असं नाही अवघा झाला थांबावेला दद्दा एरवी कई मार असं म्हणे नाही तर एक समान आठव मला दद्दा तसं मग दुसरे तुझे मावची मग आता नवं घर झाले उपरांत घरी गवणी झाले उपरांत मग दद्दाला दुसरा वर हाड हाय त्या होन्नेक कुल म्हणे सला ती हाय तो व्यंकटरमण भट्टूची तो सवणालचो हेगडाची ते काय गोपाल भट्टू व्यंकटरमण भट्टू असं काय दुखती ग भावांपैकी एकलो ती हसलो तो बाया को धाकुटी त्यालाही चेडीची चवडसे तसं तेळीनं हे करणी घालेल ना ती हाय हे म्हणे ती माझी मावची म्हणे अक्का मी अक्का म्हणावचे ना त्या सवणालाची कोजांबे म्हणावचे आणि मम्माड असली ती तसं मग त्यांना खूण हावनी तसं ते हवी का ना हे वराडाचं करणे घालेल ना तसं मग वराड झाला कराडीने मग आईला साठी मग हाडवून संची दसकत घालवून घेऊन आणतो त्याच्यामुळे हाय तसं करणे आणि तू वराड करणे घेतली आणि तू वराड झाला मग याला बरीच हुशार नसली नाही आधीची मग सली वटारे मग आई सली एक ती हांची एक 50 वर्ष सली ती हांची ಒಟ್ಟು ಛಲ असं तेडला ससरे बाजू लोकांचं आईलेल्यांचं तरी सुरू जातलो भारी अवला यात सली मग ಒಟ್ಟಾರೆ ಹಂತ ಟಿಮ್ ಕಾಯ್ತರಿ ಹಾಯ್ ಇದು ಸ್ಕೂಲ್ ಅಂತು 2ನೇ ಕ್ಲಾಸ್ ಅನ್ಸನ್ಯ ಗಣೇಶೋತ್ಸವ ವೇಳ ಅವಾಗೆಂದ ಡ್ಯಾನ್ಸ नाटक अवघा गौजी सरी एका वर्खा आणतो तेडला नवे मास्टरांनी सले स्कूलान तेडला मला कृष्ण वेश घालावायचो अवघी तयारी झाली मी रेडी सन्या कृष्ण वेश घालावायला मग दद्दाचा एका 100 वेळाने घेऊन यायने सन्या मी स्कूलाला येत तर ते हा सल्ले गौडिणींचे चेडींदा मानला नाही ते किताकेंनी त्यांची एक अव्वली धडीनी घेऊन यायने कृष्णाला अव्वल करिया सुरेख धडीने नेसवणे इतला गांधा वज्जा सुरू झाली रडी मी कृष्ण वेशू घालीत नाही म्हणे एकूच हटू तोंडाला पुरा मेकअप झाला असेल तरी माझं हटू नाहीची किल्ला म्हणे कारण नाही मला ना कामे करीत आहे म्हणे एक मग लास्टला अवघं वेशूनी काढणी मग गळेला आणि अवघं घालणी हंता मग केटला असं सांगितला मला ती धडी नाकासली म्हणे मग वेगळ्यांची शूद्रांची धडी नेशिनार नसल्या म्हणणे मला इतला ओल विषय हो तरी मला ना कॅन्सल होतो मी नाहीची त्यांतू मग कृष्ण वेश घालावेला उपतन्या मग एक वेगळा लहान डान्स दिसनी मला तरी तसा एक गमत मग मटी टीम जोर उचलली कंडावटे ती आणि नाटी वैद्य होऊन सल्ली हाय मस्त ಒಕ್ಕತ देंतेली आणि कसला हातान चला तर दान देवायचं त्याला मगीन पुढे पडावे नाही घरात पेळा करून ठेवला चला तरी उचलली कोणतरी आयला तर देव सोडा धर्म त्याचं मस्त धर्म होत तर त्याला सवडा चला तसं देवी आमनी सेरा केवेरी मळे वणी घेतलं ठाई चुचल नाही ठेई सली ती भागोने आयलो से पप्पा दूर मळे बरे दूर ठी असली 7-8 किलोमीटर दूरीनी चाललो नी असली त्यातला चालला वाचा पडा हाय
धर्म म्हळ्यार तसोच कोणाला कितें आवता मिळना तोच धर्म येतो तोच त्याला राक्षसही मात्र सोडणी घालीत विषय इतलोच आजीला तो पुरा विश्व अगत्य तसं अनेक ते त्यातला वस्ती अंदा यायचं केलं ऐनवरू म्हणून घेऊन पडियक केला असं नाही अवघा हे सले ಕೆಲವು ಮಗ ಸಾಯಿಬು ಈಗ ದಿನಸಿ ಕೆಲವು ಅವಾಗ विडेचं आता हे अवघा करणे नाही असं त्याला वस्ती होणे घराशी वस्ती करायची ते माझं जायचं दुसऱ्याने त्यांचं कामाला तर हे गावाला आयल्या वेळा मग ಹೊರನಾಡ್ಚೋ भट्टू देव घेऊन येत चाललो होतं केडलाई वरखाला येदा तसं त्यामुळे पडीला यायचा देवस्थानाला तर त्याची तशीच जेठाची वस्ती सवय चालली वेगळं काही नाही व्यवस्था हा हाय ब्राह्मण आहे पण त्यांना हाय तसं असं मनुष्य केला चुकत नसला दिसा रात्रीन तो घराशी मग दादाचाही तसांची ज्योतिष मंत्रवाद आता अवघा टिमटिम सुरू झाला तसं सुरूने 4 आणे देसाने प्रश्न पडायलेला मटियेलाने तसांची 4 आणे 100 मात्रांनी करलिद्ली होते अंकुर्य वेंटावे वाटून तयारी करावेला आम्ही याला घसा वखताला त्याला गीता झाला स्कूल आणतो दोन्ही मे दुसरा क्लास ती 7व्या क्लासाची ती ह्याक चेडी ते आमदा की अंगडी ते अंगठी ती चेडी वेगळ्यांच्या घरठी येऊनी त्या अंगडीचे यजमानाची ते हाती रहोनी 7ನೇ क्लासाला ती येवेच चालली स्कूला मे 2ನೇ क्लासाची मे आमदा किता असला एकाची हॉल असला 7ನೇला आणि 2ನೇला ಒಟ್ಟು ಬೆಸವತ್ಸಲ್ನಿ ಅಮ್ಮಿ तसं 2ನೇ क्लास अनसता त्याळीन किती केला दुपार वेळा अंगडीवर ठिंची 4 आणे पैसे घेऊन यायली 4 आणे पैसे का 8 आणे घेऊन यायली तसं 4 आणे माथन देवनी तू तुझ्याची घरठी हाड येल्ला आहे म्हणे संघोनी विचारलं ते संघोनी बटाणी घेऊन ये अव्वाला 4 आण्यांचे अवघे खाव्या म्हणून माकरवेने हाडायले ना त्यातला 4 आण्यांना मला 1 पाव भरी मिळा तसं अवघ्यांदा त्याळीना 7ನೇ क्लासाचे त्याचे फ्रेंडांना वांटेले ना मला विचार दिले ना मी नेऊन दिलेला तसं झालं खावणी तर ते झालं तो वेळ वेचलो मग क्लास सुरू झाला मग 4 घंट्यांना दुसऱ्यांना क्लास सुटला तेडला याळीना दुसऱ्यांच्या 4 आणे दिदले मात अनखेदा ಹುರಿ ಗಡ್ಲೆ ಹಣ್ಣಿ ಏಷಾ ಮಣಿ ಮಾಲ ಕಿತ್ತ ಮೇ ಗೆಲ್ಯ ಜಂತಂದ तो चंद्रेगौडो म्हणे त्याला डाऊट आलो हे ಒಟ್ಟಾರೆ काय ससे हेंतो हाचे दद्दाशी खंडित इतले पैसे द्यायचे नाही एकच दिवस होता 5 पैसे देन नाही काही चॉकलेट खाय सुद्धा तसं स्वतः इतले पैसे देई नाही म्हणून मला सांग कोण दिले पैसे म्हणे त्या धरी गेली ना धरताना मला इटिंब त्याला भय आले कोट्टारे सत्य सांगून सोडला असं मला त्याचं नाव आठव नाही मला त्याने दिदले मला म्हणे म्हणला मग ते पैसे त्याने ठेवून घेतले ना दिदले नाही उरी गाडले तो त्याला मी जाऊन सांगितलं असं म्हणलं सगळ्याची मी सत्यवानी असं मग त्याला बोललेलं नाही मग त्याला येऊन करणे जोर करणे असं अवघं केलं नसेल तर अवघं मला मग काही एक गुंतू नाही तसं असं त्यातला बाल्य जीवन अवलसला हा म्हणे त्यातला काही एक सवडत नसला काम करायचं नाही खायचं वेगळा चिंतना नाही हा वेगळ्यांचा पडावेचं ते हात असा एठा असा ते बघे काय की नसला तसा नाही टीव्ही मस्त मस्त शो दिसता आमदा विषय आणि कसं म्हणत त्या घराशी की तसं त्याला जायचं तुमदा ते जागोनी किती सलो जागोनी 17 एकरे सलो मोठो जागो कृषी कसं कृषी भात येडा मग कापी केळी आणि गालपದ अवघा सಲ हवा सಲ तक्का मट्टला मग आता कृषीची थांबलीसली करतेलो नसंत ही दोघांही अशी हा मग अक्का आयल्यापर्यंत कृषी अवला ಮುಂದುವರ್ಸಲಿ हवा इथला अवघा मिळू लागला आम्ही सामा मिळवणे करू लागला तसं कृषी टिंब इम्प्रूव्ह झाली मग खाण पिण्याला तोंदरा नसला आधीने टिंब आगो तिंतुनी खाण पिण्याला टिंब तोंदरा हसला हाय 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 मग काय एक तसं परत तोंदरा नाही मग अवल हंता आयला त्याला दोघा बोडी आहे पुरुषोत्तम मुनी श्रीधर हाय वर्खामधलीला थकुटी ती माणसा एक वर 4 महिन्याचा व्यत्यास त्यांना हाय कुठले पराडून दक्षिणे कुठले दोघा दाखवटे मग तसाचे संसार मग स्कूलात असताना 7 वेरी
सत्यगनहळ्ळी नाही 2-3 किलोमीटर चालून जायची वाट केली ती आणि अव्वल वाटतंय नो हे हाय भय भय चाललं एककला जायचं आपला राहणार कंडावटे राहणार दूर दूरी घर मारोगसलो बैरापूर वेरी मारोगसलो एक बस चालला सला पण थोडे वाट आमदा गद्दे नाही उत्तर अगो किंतु अस्कड असं नाही अवघा सुमार तू बघाई थोडा दुरी अधिक चालला वा आणि एकदा भेटास नाही स्कुलान तरी धाकुटीने सावा एकदा नाही मज्जांची म्हळे अद्दी घर मग पुरा पुडा पुडा घर मेली जातात ती पुडलीला धाकुटी पुरा गेलीस असं वापस यंता भेटास नाही तसं असं नाही आणि पुरा बाकी मनुष्याची असं पण ಅವಲ ಸಲ ಆಮಿ ತೊಂದರೆ नाही ಸ್ಕೂಲದಂತ ಎಂತ ಪಾವಸ ಕಂಡಾಬೆಟ್ಟೆ तशी ती मग मट्टी सेरा म्हणे 10 वर्षा 11 वर्षांची सेरा तेडला वापस ಎಂತ ಕಂಡಾಟೆ ಪಾವಸು ಕೊಪ್ಪಗಲ್ಲಿ ಎಂತ ಕೊನೆ नाही मनुष्य सोम काळो खुरा राती हशिसलोको उज्जोडू आमचा कोई ते मार्गावेले ಎಂತ भय एककला ಎಂತ मनुष्याचं संचारू नाही रान तसं मला भय मग्गिंटी कोणीचं यायचं म्हणे मग्गिंटी कोणीचं यायचं म्हणे भय एकंदर बिहोनी रडत अंतू इंतू एका जानकी म्हणतेले एका स्कूलचे क्लासमेटचे चेडीचे घराला पंचण्या त्या हां मग तेही मला बिहालीसे म्हणे म्हणून अंतू माझे घर वेरी कोणसे कले आणि पायनी मगही मला भय अंतू दद्दाथाने येऊन सांगितला दद्दानं मग काही वालटा केला ना सूत बांधितला ना असं नाही जाना अंतू तर मग ते दिवस भय गेलं ना तर मग दुसऱ्याने यथा प्रकार स्कूला जाय सुरू केला तसा त्या एक घटना तसा ते उपरांत तुमचा विद्याभ्यास आहे त्यामध्ये विद्याभ्यासामध्ये मध्यान दूध हाडा जायचं आम्ही राशीमुळे भारी दुब्भाताने सन्नातला एकदा मध्ये असाला पण काटू गाई पडा त्याला 2 कुडची 1 कुडचा दूध असं नाही तसं मध्यान करता दूध हाडा जायचं गोडेंडा त्यांना पैसेंडा नोहे दूध असं 1-2 कुडची देवाचं हाडला म्हणा ताक चला ते ताक देवाचं ते दूध देवाचं फटाडा लावणे त्याला पैशांचं विनियोग नसला असं ते किती दिवस होती तिथलं घेऊन यायचं 1 कुडचं ते 1 कुडचं असं पण एकदा 2 किलोमीटर जायचं ये सला मध्य तशी मेच जायच चली त्या मेच मट्टी धव्वे मेच तसं दूध घेऊन हाण ठेवून घरा येऊन दुसऱ्या स्कूलला जायो तसं ते मध्ये अंगडी त्याच्या गोटा साल्यो का दुरी साल्यो अंगडी बरी दुरी तर स्कूल अशी चली मग अंगडी मग मध्या करे नाही असं मग पेंट किती साली तरी मूड गेली आजची तेव्हा मोठी चालून चालून यायचं 12-13 किलोमीटर मुडगेऱ्याला आमच्या हाय तसं मग ते बसा गेला तरी एकदा शुक्रवारांनी दुपारी बस असाला म्हणजे शुक्रवार सांगता मुडगेऱ्या तसेवर दुपारी बसा घालसा तसं आम्ही हवासाला घेऊन ये साली मठी यायची अद्दी शास्त्र मग दादा असलं म्हणे असं साहित्य हाडावाचं तसा दासन हाडावाचं मध्ये हाडावाचं हाय मेट मटी झाल्या प्रांत मग ते स्कूलचं अंगडी पासते काहीतरी अर्जंटाचं साहित्य गोडा वेच चालला एवढं सरा ते एवढंसं घेऊन यायचं इथला दूर चालला वानी तसं घेऊन यायचं नाही असं मग तर 7वी स्कूल झाला मग ससल्यो फ्रेंडीनी सवा जायवे ये विराने चेडी ससल्यो त्याने असं ते उपरांत तू कसं प्रवृत्ती का वृत्ती का विद्याभ्यास मग थांबलो बरं दूरी झाला मला जायला तसं विद्याभ्यास 7वीला थांबलो एक लहान सतांची घटना ती मेदा एक 7-8 वर्षांची 8 का 9 वर्षांची सेरा त्याला अक्कानी दादा 9वी वर्हाडी जालनी कुऱ्हाळा गेले नी अक्का आणि दादाई दोघांनी तशी ती वापस येतेली वापस येता आमचं गंमत ते हा बस सांगतो येवायची ती 4 घंटेंदा मेनी गौरी म्हणे अंकली म्हणजे सवेंतली एक चेडी गौड्यांची ते आम्ही दोघी सदावून हाडावे गेले नी
हां देवरुंधा बस येवेच त्या वेळी चालून जायो आमच्या घरથી चालून जायो 2 किलोमीटर से बद्धा ते पण आम्ही जाणते नी इतला नन्हा तरी तर 4 का 5 घंटेंदा ससेर होता बस येवेचा एक बस येवेच होता सगळ्यांना चाललोनी जावनी पंचाला बसाला राखीतला बस्सात अंतू तर बस तिळसांजो हसता आयला नाही मगही एक बस असे म्हणे आमच्या मनान तू तेन तू खंडित येस होती अंतू मेन ती किता केला येता एठा तिळसांजो जाल्यो म्हणे सावडीनला का राखोनी मगही थोडा पुढा जावनी चमच्याचो रूख वेकू मोठो त्याच्यो पक्कुळ्यो पुरा खोळावे सुरू केल्यो दोघी लागोनी इतला कांदा काळो खूज जाल्यो तो पक्कुळ्यो किनाला आमचा फुल्ल दिसता क्षणी गुंड ठेवायचो आणि पूजा करायची हो एक भयंकर अभ्यास चाललो मला लहानसता तशी पक्कुळ्यो कोळता काळो खूज झालो मग के जायचं आम्ही इतलेला नाही आमचा जायो म्हणी मनान नाही किता करावा म्हणी एकल्यालाही गोंतू नाही आणि तू त्या गौऱ्याचो अय्यराशी टैलरिंग म्हणजे चोळ्यो शिवून देंतेलो एक मनुष्य तेणी आयलो तेळीन त्याची खूण धरयली ना ते गौऱ्याची मग तेळीन आमचा ते रात्री तुम्ही किती एठा सा म्हणून सद्दवून नेवनी तेच एका रूमान तो आमचा एक जागो करून देवनी निद्दव्वे मग रात्रीला एक चपाती हांडेवनी खायवेला असं व्यवस्था केली ना अंतू रात्री निद्दवला मग पहेच तर नीद आयली पाहता मग दुसऱ्याने येऊन जगेला नमधा उठे पाहाला तर जा घराला म्हणे हवाल निब्बर चढलं असेल अंतू ती हांडी मग दोघी आयला अंतू दद्दा आयली नाहीची मग आयला घराला ती हांडी मज्जा कित ते गौऱ्याचं त्याच्या घराशी खाणं असतांही मी त्याला राखीतलं असे मग आमच्या घराला मगही पुढं ये आम्ही मगही दोघी येंतेल्यो पुढा त्याचं खाणं असतं येऊन राखोनी मग उशीर अंतंदा घरा येंतंदा मटियाचं जोरू ದಂಡೆಚ್ಚಿ घेऊन यायली सली मारावेला अंतू इंटू ದಂಡೆ इंटी चुक्कोवून घेऊन एटा पोट्टालाही नाही पाहता ದಂಡೆ चुक्कोवून घेऊन अंतू इंटू थोड्या वेळची ना मग काय मग आता अवघं विसरला त्या अंधालाची पोट्टाला दिसेरा काहीतरी तर आठव नाही मग अंतू मग त्याचं काम त्याळीन सुरू केलं ना मी काहीशी मज्जा इथले सनिया तसा एक घटना मग ते मध्ये घराशी मटियाची टिंब आय्येवरी बॉरांची गलाटी मारावायचं तर अवघा मला टिंब समजू लागला गुंतूनच लागली इथला मला इथलं तर मनावर घ्यावं म्हणे कळत नसलं चला मारावायचं गाडी द्यायचो असं नाही विपरीत ससरे वासू हुशार नसलेले म्हणावचं एक उद्देश आहे असं मलाही मग त्याला बरी हुशार नाही झाली हिंदा वराडवणी ही नतली त्याचे कुऱ्हाडा गेली सगळी अक्काचे कुऱ्हाड हाय तेडला आय्याला बरीच हुशार नाही झाली केटलं हंस असाला मध्ये आम्ही आजोळा यायचं जायचं असं अवघा चालला असाला आमचा काहीतरी एकदा तशी बरीच हुशार नाहीशी झाली विचारतलोच नाही झालं उठून तेडला मी मग एक मम्माला कागदून लिहून घालनी आय्याला घेऊन जावटा रे परिस्थिती कठीण असे म्हणून असं नाही मी आय्याला घेऊन जा म्हणीची कागद लिहितलो तसं ते प्रकार मम्मा आयलो आईला घेऊन गेलो असं गाडी बैलांची गाडी अशी हविसली म्हळे आमदा डोंगर चढून दूर या हवा असला बसाला असं पण मी जावनी बैलगाडी बोललो नी सदवणी हाडणी त्याला पावनी घरा अजोळवेरी पंचवनी तसं मग एक कामाच्याला घेऊन गेले तसं ती मग कुडल्याची राधिसा पाष्टीन ती मग हुशार झाली त्या वखत कुडल्या वखत झालं असं मला ती मग नेमदी झाली असं अवघं झालं त्याचं मग ती अज्जोळात सली मग सली ती मग एक माणसावर कसली नाही मग तिकडे आयलीच नाही ती गाडी अंत हाडणी पाहिलेली मग ती वापस आयली नाही मोठी घराशी चली एठाई मम्मा मावी धाकुटी मटिये आवगी एठाई चली
मी चारणाला गेले नाही, 3 भुजाला चारणाला गेले नाही, 5ನೇ क्लास तेडला मी तेडला घरती बुत्ती नाही हवी चारणाला जाणता सांज जायरा तसं बरं काही एक गंतू नाही सीधा गेल्या अवघेन समा मे गेल्या बुत्ती सुद्धा नाही लिनतली अवघे बुत्ती हाड गेली सनी मग पडायचा 3 भुजा चारणा भोवाना मग दुसऱ्यान तक दष्टी हेला मरगुंदा देवळाशी म्हणी गेला त्या तवळ्याशी दुपार झाली जनता अवघे खाणं सोडवून घेऊन खाऊ लागली मला काही एक नाही मला एक दष्टी भुक्खाही लागस अवघे खाणं खाणता असं रडो येते एक दष्टी तू दुपारी काही एक नाही ते दिसा पाणी पिण्या तळ्याचा मग तू सांज म्हणता स्कूलाशी पंचाला अवघी जण मग स्कूलाशी पंचाला सांज झाली सर मग मला घरा जायला सांगत नाही मग मला 2 किलोमीटर घराला जाय मग वापस तसा ते मग एका ते मंजुनाथ गौड म्हणे ते टिंब रिच फॅमिली आमचे त्यांनी गावांत गौडे त्याची धुव अशी की सुधा म्हणे तिने मी भारी क्लासमेट आम्ही दोघी तसं ती त्यांच्या घराला गेली आम्ही त्यांच्या घरची दोघ असं वेगळे क्लास आणतो स्कूल आला तसं त्यांच्या घराला गेल्या त्या जाऊन त्या निदव्याचा त्या दिवसामुळे मग वेगळी व्यवस्था नाही मला ते मग भट्टाच्या चेडला काही एक देवाचा नाही तेडला शूद्रांडाठीने काही एक तसं ते आळीन किता केला ना माशी फटी मारेली पडामा एकोगदा भट्टू आयलो ते उपायच नाही म्हणून झालं ते हे देसे आमच्या घराशी काहीतरी चोर दिसले ना खास आहे नाही म्हण नाही तुला मी चपाती करून देसा तू चपाती खा रात्री म्हणून चपाती तूप साखर असं घालणे अवल व्यवस्थित करून दिसला ना 2 चपात्या दिसल्यो नो एदा भूक थांबाले मलाही आणि दिद्दावण्या त्यांच्या घराशींची मग एरा दिसा पाहता दुसऱ्यानं स्कूल दुपार वेरी का असं काही सणावाला तसं दुसऱ्या पाहता तसं चपाती करून दिसल्यो नो मग निघता म्हणलं ना आमच्या घराशी मी खाणं दिलं नसे म्हणे सांगू नका तू घरा जाऊन हो मग काही तर केळं दिलं ना अथवा दूध दिलं पिवे म्हणजे इथलं सांगा काही एक सांगू नका म्हणा ना इथला कांदा सावडीला मला हे दद्दान खायचं नाही फटी म्हणे तसं आहे की घटना मग तसं खाऊन घेऊन स्कूलाला जाऊन दुपार वेळी स्कूल वेचून घेऊन मग तू घरा पण चालया अथवा तू किती गेली सलीशी वस्ती केलीशी असं नाही काही एक घरठी समाचार विचारलेलो म्हणे मला नाही आठव आणि तू घरा गेली आम्ही तसा नित्यावळ सारखांची असं लिहा की घटना तसं ती आयली मग ती येता त्यांना मग कळलं त्यांना आयले उपरांत कळलेला त्या नाही म्हणे त्या पळायतना मग कुसू अवघा लाटी केली नाही इथली हुशार नसलेली फटीच सेर त्याला त्याला कसं कागद लिहून घालेलो नो कसं कळलं कागद लिहावेला इथली ताकद चली का त्याला असं नाही तर कागद लिहितलो मे म्हणे मग वेरी सांगितलं नाही कोणाचं नाही आजी नाही सांगितलं म्हणावेत ते तसं तर अंतु त्याला एक व्यवस्था झाली आईला मग नेमदी झाली मग ग्रहकृत्य वाडी आणि काही भारी चिरकुट तर हे काही विपरीत नसला लेखाचा चालला मग अवघ्याला असं आम्ही शेताखंडावे का लावाणी आला वाडी हाय येळा वेंटावायचो वाड्याचा राहणं सवा जायचं म्हणे मला काम करावे आळूच नसलं करी हाय उत्साह हाय तर बघ ते नाका म्हणे तरी किल्ला नाका म्हणतात मग जण झाला कसा म्हणावचं तसा तू करा वाशीची म्हणावचं कोणाचं उत्तड नसला मला हाय काम असं तसं मी आरामीनच छान खाणपिणा तरी कोणता विषय आरामीनच त्यामध्ये स्कूला जाणता 7व्या क्लास झाला का 6व्या क्लास झाला का सकाळचं श्रीधराला नाही पुरुषोत्तम स्कूला सेरसायले मेची तेडला तसोच क्रम ಒಂದು 2ನೇ ಕ್ಲಾಸ್ ಕಾಯಿಸ ಒಟ್ಟು ಮೈ गेली असं मग एकदा 7ನೇ क्लास आणतो खो खेळावेला आम्ही कॉम्पिटिशनाला वेगळ्या आणि जायो तेडला आमतना बरे येवणे सल्ले ड्रेसांनी दुस्तो 1-2 स्कूला जायला तक्का तो हदास वचून मग त्या खो खेळावं जायला नतलांची माथाना मग एका गवड्यान पष्टी एक स्कर्ट विचारणी घेऊन त्याला एक चोळी व्यवस्था करणी घेऊन ही कसली खेळ असे म्हणे अवघे धाकोड्यांचं झालं तरी मग मी तयारी करणी घेऊन गेलेले तो उपयोग झालो मी सेकंड येवेसारखा झाला खो खेळावायचे तू तरी तर वेगळ्यांचो ड्रेसू घालणी तर खो खेळावायचं आहे ना नाही म्हणे ते मग मनाला असमाधान चला पण गेल्या खेळावेला तसा झाला असं लहानसा तांचा केला विषय तसा पुरा मग स्कूलान तुझ्या सरी चौथी सार्वजनिक शुक्रवार शारदा पूजा
ते अवघा गमातच असा हाय सार्वजनिक चौथी मळे मोठो विषय होतो 5 दिवस 7 दिवस देव ठेवायचो तर रद्दनाची त्याला पूजा नित्य पाहता समजा असं नाही अवघा व्यवस्थित ससाला भट्टू विशेष काहीतरी आहे ना काय देवळाशी सुग्गी हब्बा म्हणे सुग्गी हब्बा हाय हाय त्यांनी सुग्गी हब्बा विशेष तेव्हा 7 गावांधाई ಒಟ್ಟು होवनी 7 गावीचे देव ಒಟ್ಟು व्हायचं ते दिसा विशेष होता तसं अवघा अव्वाल ससाला आता एकदा म्हणा हाय हाय हे हब्बा सारुದು म्हणे ಶುರು ಮಾಡ್ತಿದ್ದೆ ಮನುಷ್ಯಲ ನೀಗಂತು ಖಾನ್ ಪೇಣ್ಣ ಅಂತ ಇಡೀ ದಿವಸ ತೇಳಿನ 7 गाव ಕುದ್ದೋ ನಿಯಹವ ಅಂತ ಹೇಳಿ 700 ಮೆಟ್ಟುದು म्हणे म्हणे ತೇಳಿನ हब्बा सारावाचा तर पाहता जाऊन त्याने समजा या हवा ना दुसऱ्या ह्याची देवळाला मैन देवळ म्हणे ह्यांची आमचा नाथेश्वराची चल्लो तसं मग ती हांठी छत्ती निघावेत चल्ली उत्साहीला तसं हे लाई तसंची कोणी हे का अड्डावा भेटावे ना जे बोलावे ना जे ते मनुष्याला असं नाही नाही एकलोच जाय एक झंगाट हातान तू मध्य मध्य वज्जवीत जायचं हाय हाय तो आयलो म्हणतात क्षणी समोर अड्डावा उतरावाचा नाही त्यांनी कोणतंच असे अमकेसे येसे आणि मनुष्य भारी नसला नाही काही गद्यांच्या वाड्यांच्या भोवा त्याला मनुष्य कोणतरी भेटावा मात्र विना ओटारे विरळ मनुष्य असं ताग अवघा गಮ್ಮತ್ ಸಸ ಮಗ ದೇವ अवघे ಒಟ್ಟು हयवेचे ते अवघा अहब्बा गಮ್ಮत मग आमचे देवळांठीने 7 मात्र निघावत चली ते उत्सव मूर्ती म्हणे घातली मग भेरी भयंकर मट्टी भेरी ती उचलली नैवेद्य विषय नाही ठेल्यावाणी ती वरखाला त्यामुळे ते वेळावर मात्र त्याला चर्म हो दिसावली तयार करावायची ती मग ती पुरा सोडवून ठेसाली हाय हाय ती भेरी वज्जिंदी म्हणे हब्बा सुरू म्हणे सूचना हाय हाय तर म्हणून तेढलाच एका वातावरणाला सुरेख नेಮ್ಮದಿ असं मग पुरा एक देवर गद्दे म्हणते ते देवर गद्दे ಅಂತ ಅವಕ್ಕೆ ದೇವಪುರ ಒಟ್ಟು ಹೈವೇಚೆ सत्य ते सत्य भेरी ते भेरी देव ते देव ते सवस्ती ते आराट गमत ते गद्देंतू असं नाही अवघा मग एरा दिवसांनी मग नाही उत्साही आदल्या दिवसा भारी उत्साही अवघा मग एरा दिवसा भराला देव जायचो घराला त्यांचे गावाला ते तो देव जायचो असं असं नाही अवघा वलस असला मग देववृंदा जात्रा असली चैत्र अंतू पाड्याला बिदी गेला का म्हणे आठव ते रामेश्वर देव ते आम्ही असाला जात्राला ती गौजी जात्रा हाय ते जात्रांतू काहीतरी घ्यायचा खायचा त्याचा दनान 2 रुपये द्यायचं त्यांचं अवघा यावं आमदा खाणं पिणं कडगुली मग काहीतरी सारू असं नाही त्यामुळे ते 2 रुपये तिथला बेलाही गमत संत अवघा अवलस असला असं म्हणजे मग वराड झाले प्रांत आहे येदा मे बाहेर तर त्याला पावस विपरीत पावसामध्ये मे वाडी गेली असल्या वाडी गेलेली कोंब मोडावे गेलेली कोंब हाडावचं नाहीचं करा जाऊन तसा कोंब हाडावे गेले कोंब हाड गेले मग किती वेळ झालो असलो किता काही काही गोंतू नाही आणि तू भग्गन असला वाडी अंतू माडांगोलस असला ते माडांगोल आणतो ते कोंब हाण ठेवले भग्गन त्याने जाऊया मंचावरी तर किती मला त्यांना निदायली गर्दी निद एकदा असं लोक नाही निदामुळे हे एठा घराशी किता की के गेली से म्हणे गोंतू नाही घरचेंदा काही एक अवघेंದ ಬ್ಯೋಹೋನಿ ಒಟ್ಟು ಪರಿಸ್ಥಿತಿ ತಸಿತ್ಸಲಿ ಬ್ಯೋ ಹಿಕೆ ಗೆಲ್ಲಿ म्हणी ಒಟ್ಟು के बावी जाल्ली बावी नई जाल्ली जा पाट पाट जाल्ले पाट नई जाल्ली नई पुरा सोध्येनी मग तगडा नाग नडका म्हणे तगडा एक मनुष्याला धाडयेनी खे मग एकदा मुचरडका हारी धाडयेनी मार्गावेनी के गेली से म्हणी ಒಟ್ಟು मग 1-2 लेखाशी जीपानी सल्ली ते जीपान धाई किता म्हणे मना घेवाना ही के गेली ओटारे संगती ओटारे मेल्ली का म्हणे ती मनांतू
त्या परिस्थितीला म्हळे तर किताही हैरा म्हणत म्हळे त्या तशी जाली माझी परिस्थिती तसा अंतू सोदूनी 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 ओटारे नाही तशें करावेचो किता म्हणे हांव घेता चिंता गेली का गुंतून हांव घेणे सोद्यानी मग अंतू मला ती जागू जालो किती उशीर जालो आता विषय काय गुंतू नाही मला अंतू जागू जालो जागो न्ही मे सीदा ते कोंबानी घेवन खान जल्ले मोडणी थेयल्ले कोंबा घेवन जमा म्हणे दुपारी येता म्हणून सीदा घराला आयल्या घरा येताना हातांक कोंबा जाणी हांव गे घाबऱ्यान तूं मालाची पळायसती मला आश्चर्य कितो विषय हो असो कितो मला पळायसती हांव कितें के गेलेले येवनी मे कोंबा गेल्ली आसा न्ही असो असो न्हीद भाग्गलें हांव त्या माडांगोलान भाग्गलें न्हिदवली हांव एक घडी मग उठून आयलें म्हणून सांगितलं इतला गंधा मग पुरा शांत जाणी मग हांव घेता सांगून धाडाना सुमार ते दुसरे ना असं आयली हो म्हणे ओटारे से ही जिवी म्हणे जाना असा मग ಒಟ್ಟು म्हळे केडलाई मनाला नेಮ್ಮदी सन्नातली का तसं वरती हांव घेता चिंता त्यामुळे एरवी बद्दते आठवं मग समाचार विचारलो ते संघावाचा मग संबंध तो पुरा त्यांना गुण ससना तसं तसं विषय हुशाराची मग पण बाहेरने भोव लागलेल्यावरती चेडीस होतो हेला इतले हुशार असे ही इतले ना म्हणे अशा योजनांत वराड तसं तेही वराड केली पण मला एक संसार बसव हे नाही सल्ले मनुष्याला मेश वराड जाल्यानु का म्हणावचा एक बेजारू मला तो जीवन सहजता आधी विसरले नाही आत्ताही विसरावचं नाही जास्त विसरावंतही नाही अशी एक परिस्थिती तुम्ही पडली असल्या तसं वरती तेही तसं पुरा स्वभावाचं सहजाची असं झालं आता मग तू ती घटना वेच चालली ती हांदला मग अवघा नित्यावळी झाली दुसरे ना असं म्हणता मग हे तुझा वराडाने काय झालं मग वराड ಎಂತ 17 वर्ष 17 वर्ष मध्य 2-4 वर्ष मे मध्य झाली घरा 3-4 वर्ष अशीची असं नाही अवघा ಖುಷಿ हाय हाय मग गद्यांच्या तरकारी कृषी मिरसांगो आजोळाने आली आहेस का तू तिथल्यावर तिथल्या वर्षामध्ये मी आईने असं आजोळ आईला भेटावे म्हणे येदाची का म्हणे पण मला तर अशा आठवण नाही ते बरी आईली उणी मे हाय ये जायला पदाने का हाय नेऊन हाडतो विषय नाही कसं तरी तसं हाय तसं काही झालं होतं मग तसं आणि तो कम्मावरीच जा असला पुरा चित्ता तसं एकदा एकदाची योचना चिंतना घातली हाय शेत आणि शादीनी बैला योका वेळ चालला बैला मुखांतरा हाय त्या बैला बडवायचे निबराला प्रत्येक गावात बांधावायचं तर बरा गमाता हाय कम्मा सुसाली हाय मला याळूच नसलो काम करायला उमेदीस असं ते उपरांत तुझा वराड पण किती वराड 17 वर्षाला वराड 17 म्हणजे वेचात आयला मला देशीला तसं देशीला दिली मग कुठले झालं तर वराड 7-8 दिवसामध्ये नाही वराड झाला असं भयंकर अर्जंट असं मग कोणालाही सांगावेला नाही पुरसत नसली मग पळायचा ओटारे तो हुशार नसलेलो विषय मग कळलं समान कळलं एन्क्वायरी हे दिवराड आहे म्हणजे असं त्यांचा चालला दादाला रीण देखील देवनी ते वराड केलेली मला घेतली हाय हाय त्याचा परस त्यावेळी व्यवस्था जितादाड तसा वराड ಬೋಡಿಯ ಬಗ್ಗೆ ಪರ ವಿಚಾರವಲ್ಲ ಪುರ್ಸೋದಿತ್ತು ಅಥವಾ ವಿಚಾರದ್ದು ಎಡ ಮಮ್ಮಲನಿ ಮಮ್ಮಲಸ್ನಿ ಸಂಗಲ್ಲ ಸಲಕ नाही नाही ತಿಂದ ಗೊಂದು ಸಲ आणि का तेडलानी वराडच झाला म्हणे ते चुकावेचा आणि नचला नका असं कम्युनिटी मास चुकावेचा म्हणे तर समान नो हे म्हणावचं म्हणते एक अभिप्राय हाय 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 कुठल्या काळ असे आणि फोन असत नाही त्याला काही विषय होत नाही हाय असं तुला किती सावडीन परिस्थिती वेगळी अवघी परिस्थिती समान सरी श्रीमंती काही काही नाही तोंदरा त्याचं नाव कसं मम्मत जशी त्यांची तो सदाशिव चिपळूणकर म्हणे मम्माशी ती अशी रुक्मिणी म्हणे नर्मदा म्हणे फेमस झाला ना म्हणजे कुऱ्हाड लग्गी पाळंदे त्यांची तू वराडवून यंदा
तुमच्या घाटावर थंड वातावरण इथं दक्षिण कन्नड टिंब उभं म्हणजे देशीन टिंब थंड होणं ओट्टू तुला तनी हे म्हणताना कसं सावडीन तसं वातावरण घराचं वातावरण कसं असं मला वातावरणा ಬಗ್ಗೆ ಭಾರಿ ಸೌಡಿ नाही किल्यामुळे आम्ही ते हाय निब्बर आणतो पावस आणतो काम करसाला बाहेर गद्द्यांचा का वाड्याचा नाही पावसांत करावं चला तसा गद्द्यांचं रण निब्बर आणतो करावं चला असं तर पुरा कामाचं बाहेरलेल्या कामांचा पुरा विषय मला गोंतू सला आणि अंतुलाची टिंबर अंधापाची टिंब हळू शिकेली मी घर अशी करते नाही साली हेठा अक्का करसाली मग वराडाने झाला ते प्रांतला थाकुटी बाळणपणा तपुरा झाला बाळणपणा वेळी इथलं जे आस्पत्र्यांतली आणि मी एकलीच चालली मा सवा म्हणे कोणी एक नसला दोघी बाळणपणा वेळे ते हा एकी सिस्टरी एकी कामाची मग डॉक्टर इतली चलनी ती हा ते लहान आस्पत्र ओपिनंगडी असं मी एकलीच असं नाही कोणी सो एक पोरू वेळा असे वेळा एवढं गंजीनी एकायसा एका सारं हाण ठेवून जासलो तसं 5-6 दिवस असं 8 दिवस 2-2 सर्ती आणतो सनी आम्ही मग तसं जाणं आता वेचाला नित्यावळी मग एक दिवस 5 महिने शिशी झाली चित्रा तेडला एक रत्ती एक पुस्सा आणतो कंडा बेट्टे हिव रत्तीचा एक बस वेचना 7-7:30 ಗಂಟೆಯಿಂದ असं पंचावच होता ते बस आणतो की चीटी मला कंडक्टरच्या हातात कसं ना म्हणे पडायतंदा आई अशी पुढे गेलीस तुझी म्हणे समाचार अज्जोलठी तर म्हणत वेगळी व्यवस्था नसली होतेडला तर तू रात्रीला मला आता कळलं विषय पण आता जायसारखं नाही कोणासह जायचं आईवेला नेनतेलो हाडतेलो संघातो कोणी एक नसलो गेल्या नाही अनेक रात्री पण चालला तिथला कांदा पुरा ते जाण असा सेराव कार्यक्रम मग काय एक नाही थोडे वेळ रडल्या बेजार झालो मग अंग धोनी आईने जाण आता काम ते तेडला तसं मग 11व्या दिवसा का 12व्या दिवसा का असा मान आठवू नाही मला आणि तू उप्पिनंगडी यायचं क्रिया म्हणे जरा तेडलाही तसं नेंत्याला कोणी नाही मग तो सीताराम गोखलेच्या आईलो मला चित्राला असं दोघांदाही घेऊन गेलो ते हा जावनी क्रियाने हावनी मग घराला आयला आणि तो आईचा कार्यक्रम हो चित्रा लहानच होता 5 महिन्याची बाळच होता त्याचं जाणं वेचाला आणि इंधेंतली आणि नका तेडला रांधा पाप्पादाचं तसे वाटली तर भारी जाणतली मी इंधे हारी बरी तशी लांनीत दिसली हाय मग घराशी कोणी गाव असं नाही वराडवून यंता दगबोडी आहे तीचे त्योशमम्माशी अक्काशी वराडावून गेली सली त्याला जोगा बापाटा सन्नी जोगा सागर असा ती त्याला 3 धाकुटी सुनील म्हणे एक मोठं बोडिओ मग स्मिता मग सौम्या ती म्हणे सुनीलू आधी चूप झालो असलो लहान बाळ मग ती त्यो दोघी चित्राला मधलेली स्मिता आणि सौम्या मग चेतना असा ती वट्ट मोठी झाली हाय हाय तेही त्यांच्या गावात तुझी म्हणजे मध्य पेखाव्या आयल्या वेळा असं हाय हाय पेखाव्या आयली मला 2-3 महिने धाकुटीला नसत स्कूल सुरू असता वेरे मध्य मध्ये आयली दूरी नका तसा नाही धाकुटी मात्र आयशी आवडी तसं लाकांचं मज्जनी भारी ओढनाट शाही तसांची तसा त्याला चेडींदा काही वराडकन देवली होतो चेडींदा एकल्याला एठाचे बेडेकर ऋषिकेश बेडेकराची बाई दुसरी स्मिता बेडेकर भीमाशंकर म्हणे हुबळ्ळी हारी दगडा असं मग बोडीला पांडुरंग गोरे म्हणे मणिपाला सोबत हाय ते हांची चेडी झाली हाय त्याला एक चेडी धाकूट असे तसं मग तुझ्यो चेडी उजल्यो किती आणा तुला धाकुटी मला त्यांची दोघी चेडी चित्रा आणि चेतना असं ते लहानपणा धांजे हेंसा मोठोटू कळायचं नाही मग दोघीच असल्यो असं नाही तेडला आणि का धाकुट्यांना पोसावाचा मला मोठा विषय असं आवडत नसला मोठी अशी आजोबाशी ओटोटू मोठी हसं नाही हाय मग आमचा सपोर्ट हो लाग असलो असं मग देशीलांतून पुरा कसं त्यांच्या
जेवू जायचं नाही तसं हांव ऑर्डर हाडटा तुमचें कशें देवळाचे हय उत्साहीला एक उमेदीन जासला म्हणजे तो एक वरखाला एक उत्साही नका तसं देवळाशी जायचं अंत निब्बाराला चालला तर जायचं अंत दर्शन बली उत्साही असं मेनी त्यो जायचं अनसला असं आम्ही दोघी देवळांशी जायचं चल्ला त्यो हे चलयोची मग चवथेडका जायचं काहीतरी तेडलाय जी परीस असाला मग शिवाजी देवळाशी जायचं असं शिवाजानी म्हणे गाय पाड्डूक घाली ते दूध देवेचा विशेष चला आधी प्रति सर्ती नसली तरी जासाली कोणतरी तरी जासाली आणि त्याला अगोळी प्रमाण म्हणजे वीर योग घेऊन जायचो मस्त तो 2 शेरांचं भात तांदूळांचंच करावंच ते द्या शावगी बागसा केली सती वांटून देवेला त्याला तर इतलंही ते आमचा देवेच चलो त्याची वीर्यांग घालली असं सने अवघा त्या सुक्रम सुरेख सलो एदा मी चित्राला चेतनाला दोघींदाही घट्टावर घेऊन गेले असं घट्टावर घेऊन गेले असं तर मेच घेऊन गेलेली ते सरत्या कोणी घेऊन जाय आणि आईली नाही मेच घेऊन गेल्या तसं 8 दिवस सण आम्ही त्या घाटावर गेलो ते धाकुट्यांना भारी खुशी आहे चालली गद्द्यांतल्या भोबेला आणि मम्माशी लहानाच चालले नाही ते मस्त खबरेवर चालले त्यांना भारी खुशी गद्द्यांतल्या भोब्याचा जायचा बैल गोरवा असं मस्त ससानी गद्द्यांतल्या सोडियलनी बांधितल्यानी असं नाही अवघा पुरा पळावेला त्यांना खुशी आणि नट्टी त्यांनी लव्वेला लायलेली मिरसांगो का कस तरकारी का तो का हे का त्याने भोवत सवायची ती गद्द्यांचे पुण्या विण्या असं आता एक दिवस पायचा चैन एकाल्याचा एक सांडला तर किती जण सांडला ते मिळणार नाही के सध्याला तरी मिळणार नाही आणि तो आम्ही आमचे दिवस आयले दुसऱ्या नेठाला येवायचे आहे ना देशिलाला यांना चैन नाही त्यांचा दूरा चैन कंठेवून घेतली से दिदली नाही अज्जोळसे त्यांना पाप गती नसली चैन तर रुपयाचं चैनावर ठेवा पडा त्यांना पुरा एका पायीचा तर धाकुड्याचा चैना किती मोठा सेरा म्हणे योजेत असं एक अपवाद मग करावाचा घेता त्यातला काही येणं जाणं काही केडलाही नसला नाही असं मग थोडे हिसाबरान हे चैन पुरा कंठे निसे ती ह्यांची त्यांना गती नसली ते कंठेवून घेतली कुऱ्हाळचंही म्हणे ह्यांचं म्हणांतो जाणं थोडे दिवस उपरांत दद्दाचं कागो दायलो सुमार दिवस उपरांत असं चैन मिळणं गद्द्याचं पुण्यावर सणा होतो अनकेदा आयल्या वेळा घेऊन जावी अथवा आम्ही आईना ते देसावणे तेडला आणि जाणं येणं येऊन सणा वरखाला येदा मोठा विषय आणि तो त्या चैनाचं हे घोडू एक वेचलो मग दुसऱ्यांना येता येता चैन घराला पंचाला म्हणे जाणं उपरांत तुमची धाकुटीने ही चित्रांनी कितने क्लास वेरी शिकेली ते हा चेतना दोघी चित्रा 7वा वेरी चेतना 4था वेरी 5 वेळा म्हणतात मग आम्ही कन्याडला आयलो कन्याडी त्या जागो घेऊन 5 सेंचा म्हळे मी तिहान ठेवटारे चला आता ठष्टी नाका सोड लागलं मला आम्ही संसार ओटू आयला आम्ही चित्रा चेतना ते दद्दाशी मे असा नवे घराला तसं येऊन मग ते नवं घर मग ते याव घ्याई बोललो नी ओट्टू मिळून अण्णा नाही बोललो नी असं तू कायसा एक थोडा 500 जागोची आणि एक 3000 रुपये महिन्याला येवेसारखे व्यवस्था करणे खर्च वेळेला तेडला ते पुरा चले 3000 हय जीवन संक्षिप्त ते हांचं ते हय असं मग चला आम्ही असांची मग ते मध्य त्या वंट्यांची थोडी गलाटी झाली नाका हवा तर कसे नाही मामुली तर सवेचांची चित्राचा लहानसा एक लहान चैन करवायला भांगाराचं तर सांडला ते सांडलं नाही ते नाही नवरात्र मिळा घालला वेळेला तर सध्याला ते के पडायला तरी मिळला नाही मग किती करायचं शोधून जाणं तर तू मेची करसा ओटारे दिदलासे का आणि तू मेची नाही सकेल नसे म्हणे मावरीची आहे ना ताई अपवाद मावर थिंत गेले ना मे करसा कोणाला असं दिदलासे म्हणे घरटी बाहेर सरे नाही चाललेंदा भंगार किणाला पण घरच्यांचं वाद होत असं तू के ठेला अशी म्हणे मला एकाची मलाही गुंतू नाही तो विषय होती केंठी मे शोधून द्यायचा आणि का आधी पाष्टीही तसांची मे वेगळ्यांचं एक वस्तू घेई नाही इतलांची
आता हे बुद्धी मस्त स्वाभिमान असं होनी सुमार काळ मिळला नाही आणि तू मेची घेतलेला म्हणे झाला बुद्धीताई मिळला नाही नवरात्र व्यत्यस्त मिळला नाही मग काय नवरात्रान तू काढेल ना भंगार सला नका पुरा गळ्याला घालावे त्याला पुरा धो आणि दुसऱ्यानं भरून ठेवायचं क्रमसेनी तसं ते पेट्टी आणतो एका भंगारा घाल ठेवायची पेट्टी बनीत साली त्या पेट्टी येता पुरा असे लुहोनी असा येता ते जागेला आता ठेवायचा म्हणता ते अंतुठी एक लहान मोळ्यासारखी कुट्टी ते कुट्ट्याला हे भंगार गुंडोनी अडकून भेटलाच आहे आणि तो त्या दिवसात बाहेर सरला तर त्या दिवसा बाहेर पडला आणि तो इंतू मिळला म्हणे झाला असं ते एक मोठा विषय झाला सर्व येदा असं म्हणतो प्रत्येक वस्तू हे मे काढावचं होता ते हा मे नाही सो करावचं आणि तू मेची कामाची असं तसं तिचा सहज त्यांनाही सोडावायचा असं झाला असं मग इथला दांडा नाही म्हणाला तर कुराल ठीक आहे तरी मिळालं तर ओट्टूक घालली विचारली पळा असं इतला त्या कुराळची कथा किती जायसली हे समयला तुझा हे वांटे म्हणता ती केस आली अशा ती घटावरीच झाली घटावरीच झाली मग पण आम्ही आयलेली एकूच दिवस तसं ती घट्टावरती आयलेली मे कन्याड लायली तो विषयच गोंतू नाही मे घट्टावरी तर पक्ष अद्दीचे तर जाऊन यायने असं असं छे परिस्थिती किता म्हणे विचारलेला दद्दान म्हणाला तू तर जाऊन करणी घेऊन ये मग पळावया हा म्हणे म्हणाला तसा म्हणला माठा येऊन अनाथानं असं असं म्हणणे घट्टावर मला दद्दान अक्कांचो नवरोशी मंजुनाथ पाटू हाय हाय तो ओटारे व्यवस्थित मनुष्य प्रिन्सिपल तिथला हुद्दो हाय हाय मनुष्य तसं मग टिंब रागुमावर सलोच म्हणया मी म्हणे म्हणत तर ऐकून घेऊन निवाता चला ते मी अव्वलीची केडलंय उपराटर म्हणतात माणसाला उपराटर हवं सहज तसं तो त्या आंटी तुला काय मिळणार नाही त्या आंटी काय मिळालं त्यांची मग अंडा म्हणला ना किती म्हणता तू हा म्हणे म्हणस तर करणे घेऊन या म्हणे तर मिळायचं का नाही म्हणे मी एक पळायचा हाय पण मेची मग किती झालं तू सपोर्ट कोणाचं वंशाचं कुटुंबात नाही सहस भंग तर एवढंसं मला मिळवण्यासाठी मी भांडवली हाय नुसतं आता बुट्टी ओकावरी काढली पुरे मिळले ना आणि किती मिळावं इथला मिळावं कोणी तेही एक वर्षा दिसती तयारी झाली विकावाची हाय हाय विकावाची तयारी झाली विकावायचे मग ठाई येऊन बुलढाणा हंडे मस्त जागे शोध्यनी से तर फोनांची व्यवस्था नसलेले कुठले कुठले समाचार काही कळत नसले आणि गोटारे भारी समाचार उणेच चालले तसा तू ते जागो मी मग एक 2-4 वर्ष असं म्हणे साधारण माधवराव म्हणे कलो कुडेलचो डॉक्टर त्याचे वखतान तो टिंब हुशार म्हणे निवात हुशार म्हणे 1-2-4 वर्ष तोंदरनातला मग थोड्या दिवशी मात्रा थांबवून का गुंतू नाही दुसऱ्या हुशार नाही जारी असं मग दुसऱ्यांना मणिपाला जावा थोडी वखता आणि हंस ना मध्य वखत नाही हस हे असं आणि वर्ख जास आणि एकंदर मध्य घरची काम धाकुटी मट्टी जाणी दोघाही टिंब थोडे काळी ना मग जोरूच हुशार नाही म्हणून तक्षणी एकदा घरा शिकायचं आम्ही दोघी वाडयान गेलो ना वीर्य सावळी ओढ्यावे पावस म्हळे पावस नेवनाला घराशी करंट अवघेण्या मेची खेदी वेते वेचे म्हणजे चित्राचा दद्दाचा अशी तंच एक मोठा टेन्शन तेंतूची कंडाबटे जोर झाला होता मग हंता थोडे काळीना दुसऱ्यानं मणिपाला जावं मणिपाल चौकात जाणं तर जाणं मगही थोडे काळीना बेंगळुरा गेला मणिकर डॉक्टर त्याचं डॉक्टरचं नाव आठवं नाही मला ते चौकात म्हणे झाला ते हा तेडला म्हणजे अक्कांची अक्कोशी रत्नी म्हणे त्याचे धुवाचे घराशी मी 8 दिवस सन्या माझं तेडला आस्पत्रे भोवणी त्याच्या घराशी माझं जेवण खाण पिणं अंग असं तसं तेडला एक 8 दिवस ते हा ओखता आणि मग ते हांठ्या ये मला तू मग कसं नाव ते हा दाकुटींचं स्कूला मग जुना घर झाला नवा घर झाला ती घरी गवणी झाली तसं मग धाकुड्यांचं स्कूला धाकुड्यांच्या स्कूला ಬಗ್ಗೆ ಗಮನ मग यंदा ओखता आता हे अवघा तसा हंसला
मी मग शिवप शिकवे गेल्या एक 2-4 महिने प्रायव्हेट हेच झाला मला पण बाहेर शिवून देवेला धैर्यपुरात नसला तसं मग टिमटिम हे सला काहीतरी मला इथे फुरसत यायव बिंदाने का अवघा म्हणतात पण हे सला काहीतरी शिवेला मध्या अशी सनी मध्या नाही असं हंस सला मिळाला इथला मिळा सला काहीतरी ते मध्य काहीतरी पफळा सोडला वेळी जासा नाही ऐकू फुरसत मिळली शुरू मग नाही मग हे चित्राचं किती एज्युकेशन चित्राचं एज्युकेशन तिहांठी यंत आम्ही 7 झाला असला मग 8, 9, 10 उजऱ्या मग चेतनाचं कन्याडी 5, 6, 7 असं तसं त्यांचं एज्युकेशन आणि चित्राचं एज्युकेशन हत्तू हंतक्षण त्याला डिप्लोमा ला गेली ती ते हा एक पुवणी मास्टर म्हणे एक सोदून दिलं नाही का मनशाला असं त्या फ्री आहे का तुला एज्युकेशन हस आहे म्हणून ती व्यवस्था करून दिली ते तेवढाची तर मला काही भारी भव्यचं न्याय नाही तर चित्रामुखांतरात सांगोनी असं तर हां झालं मी एकदा शेरसावे मात्र गेलेली तसं मग जाणसं सर म्हण्या हॉस्टेलान स्वतः आहे निसती एक 15-20 दिवसांना येदा हॉस्टेलाने स्ट्रिक्ट ससाली त्याच्या महिन्याला दाची हवी ती असं नाही पुरा असं तसं त्याच 3 वर्षाचं ती हा विद्याभ्यास झाला कम्प्युटर डिप्लोमा ते उपरांत ती आणि ना कामाला लागली कम्प्युटर कोर्स म्हणे एक पडा त्यातला त्यातला कम्प्युटर अप्रूप नका तसं तर शिकवे 2 वर्ष शिकेला ना त्या शारदा चिपळूणकर त्यांच्या घरात कारकाळांत ते हा मिस्सान रहोनी मिस्सान जेवणी असं नाही त्याचं ते हांची एक 2-4 वर्ष ते असली ती मग 2 वर्ष रोटरी हायस्कुलान काम मिळणार इंग्लिश मिडियम आणतो ते हात टीच करसली मग वराड झाल्यापर्यंत 1 वरी केला ना असं तसं त्याचं एज्युकेशन झालं एज्युकेशन काम पुरा मग सांची एक दिवस असं भंगाराचा चैन शामूचे गळ्यांना चैन तेलिंके करसा कंठैलेला चैन नाहीची त्यांनी काही भंगार देशीलची मनशा नका गर्दीसाला मोठा चैन नाही मे करसा दितनास आहे म्हणे पण त्यांचे म्हणांत मे देवेचा पक्ष हात सुद्धा लावित नाही तसा स्वता मे देवेला के तसा पण तू शोधाला माथन विचारला तू के तर कंठैलास का ते हा ठेलास का एठा ठेलास का असा अप्पा विचारू ल्हासशी म्हणे नो पण तू कंठैलास का म्हणे असं मग मे कंठैला नाही मी पळायला सुद्धा नाही म्हणला तरी त्यावर ठिंत नाही झालं ना म्हणे एक अपवाद दुसरे ना त्याचं वरखाई मे चंदाला पळायचं आणि का किती का मागून तू नाही तो विषय पण असं झाला मग तेडला किती झाला तेवढी ना कोणाला असं होता चैन देवनी तेवढी ना पैसे घेतले ना चले ना तर विषय गंतू नाही कोणालाही तर किती झाला पहिला घरचं धाकवडणाला कोणसाला तेळीन हळूची म्हणा ना असं तेळी ना त्या चैन ते आळीन काढेल ना नसेर असं जा नसेर मागचे म्हणसल होतो अंदाज मला असं सवड असे तर असं जा नसेर म्हणे एक तेळी ना त्यांचे मनावर घाले ना मग किती झालं गुंतू नाही मध्य मग 1-2 दिवस गेले मग 1-2 दिवस नंतर तेलाही कळला सुमारते मे मावर ठेश काढेल ना म्हणे माझ्या आईला कळला म्हणे पण तू कारतर दिदलं चलंका पैशांसाठी मग दुसऱ्यानं हाड येलंका जावनी पैसे देवनी असं काहीतरी तर जाणं असे सर का कंठेल ना हवा म्हणीचे तसं अपवाद घालली म्हणीच कंठेल चलंका ताई गंतू नाही अंतू तेच गोदरेज म्हणे सना कोण ते गोदरेज अंतू आये एठाच हे चैन म्हणे मट्या कळावायचं असा तो समोर पडला अंतू ते अपवाद आणि बाहेर आहे असं नाही अवघे केलं अवघे भयंकर अपवाद निसतेत तरी ते मध्ये हे अवघा गलाटी मामुली चलीत नाही मनस्तापू केडलाई मला करकर हायवेची माझं तर मामुली तसं मग त्याचं वराडाचे कामावर स्वतः तसांची ते मध्ये ते वराडापेक्षा एक 5 महिने आधी पुढे गेले तसं त्यातला बरी हुशार जातली हंता बरीच हुशार नाही सर ती खाता खावणे सहज तसं त्यामध्ये चेतनाचं किती झालं ते चेतनाचं एज्युकेशन त्यांची एठा डिग्री वेरी आम्ही मग एठा कन्याडीत झाला उजिरे झाला डिग्री वेरी त्याचा मग चित्राचा वराड झाला ते मध्ये बोडिओ त्यांचे प्रद्युम्ना भिडेचं बोडिओ नूजी दुसरं धनंजय भिडे म्हणे तो उजिऱ्यात चलो मग ते सूर्यनारायण अंबांनी भारी खूण अवल त्यांना जोश दिसल तसं तेंचे येवनी बोल्लोनी
तेडलाय भारी तेचे घरठीनी सपोर्ट नतलो किल्ला म्हणे गोंतो नाही तेलाई माग काही एक समस्या झाली नाही पण ಒಟ್ಟಾರೆ ಏದ ಸ್ವತಂತ್ರ ಒಂದ್ಸಲ ಆಟೋಮೊಬೈಲ್ ಅಂಗಡಿ ಸಲಿ ऑटोमोबाईल अंगडी चलितला हाय तसा असलो तो तसा अंतू तंत्र झाला नाही बाप्पा काही मग मध्याची त्या वऱ्हाड कसा करदेस ती पळायचा म्हणून त्या ठिकाणी दृष्टी तो उठेलो श्यामू भावाशी हाय असं नाही अवघा म्हणे कारण तर ते मुखांतर चेडीला मेहवनीची निगोन देवाचं म्हण किती अर्थ होती नाही का ती असं इतला सेरा मज्जा मे तसा म्हणा अंका मस्त सपोर्ट चलो त्यांचो नी गुड्डेवटीचं त्यांचो सरी मस्त सपोर्ट हय भारी अवल सपोर्ट अवघ्यांचो हय हय ते दूर काही एक बोलाव्यासारखं नाही त्या मध्य मे एक वाराला जास्त नाही त्यांना हेरपाला केडलाय असा तसं झालं तर अबला या वऱ्हाड झाला व्यवस्थित झाला का एक तोंदर झाला नाही मनशाही झाली आम्ही इथली गर्दी आम्ही मना केलं इथली आणि भारी खर्चही नाही मस्त हेल्प केली तसं मग मग वऱ्हाड उजिरीच नाही एक भाड्याच्या घरात मग दुसऱ्यांदा एक भाड्याच्या घराला आईने शिफ्ट झाली तसं ती मग एठा चेतनाचं डिग्री वेच असतं आम्ही कन्याडीच चला इथला चित्राला बाळ झाला धरित्री भेट ती बाळणपण पुरता कन्याडी घराशी झाला हाय हाय ते हालसा दोन घेतली सगळी मी त्याला तसं घर कुऱ्हाळाचे करूया म्हणे तसं तर अवघा झाला मग चेतना MSc ला गेली मग बाळाला येठा वरीख झाला चला धरित्रीला ती मग एकदाला उजिऱ्या शिफ्ट झाली मग ते आम्ही येऊन इथला कांदा त्या म्हणली बाळ लहान कसं तरी तू एकली MSc ला कोणाचे जाई चेतना तू ये आमदा एक सोपा झाला तू एकली सवयचेला झाला म्हणे तर हय म्हण सावडीन ना मला हैरा म्हणून आहे ना तसं मग पुराचे खाली घरती घेऊन इथे आयला तसं येऊन मग ठाच नाही आम्ही वरीक भरी धरित्रीला वरीक नाही मग 2 वर्ष वरी मग ओटारे मला तांची वेगळा बेसावा हय नाही विषय म्हणजे एक नेवान काढीला पळाव्या वेगळा बेसताना हुशार आहे म्हणे म्हणावचं एका नेवाने गुणसाला मला हुशार नाही म्हणे तरी नेवानी ना मग तुम्ही त्या घरठी तू हई म्हणता म्हणे म्हणून हटा लागून आम्ही वेगळा बेसावाचा म्हणे झाला तर ते हा मग पळायतंधा विलुनी पळायतंधा त्या हे मनुष्याला काही एकच नाही त्या मला त्याला वऱ्हाड करायची योजना नसली आजोबाची सुमार ते क्रमानं त्याला काही एकच नसला ती हा देवेचा अथवा त्याची एका मुंदीनं एका संसाराला हवासाला कोणताही नसली व्यवस्था काहीशी दिसाला 1 रुपये देवेचो मग अशान देवेचा इतलान कायचं ते विलान सलाम म्हणे समाचार ते प्रकार पण ते मग अवघा माझा हयवांची म्हणे हटायला गतंदा धाकुड्यांसाठी धाकुड्या मारी पळावणी सेरा पण तू इंतू एका थोडा दिदली आणि ते मग एका घर बांधून दिली आणि तू 5 सेन्सांचं एक घर बांधून दिली आणि का जेवणाला महिन्याला 3000 रुपये असा मग काहीसे एक थोडे नारियळ ते मरखाला एकदा मे जाऊन हाडवायचे ते हाडीला ते सुख वाटत नारियळ मग इतले दूर जाऊन भाडं तिथं झालेलाही पुरत नसला आता मग एक 4 वर्ष हाडले मग थांबेले पुरत म्हणे मना अंकारने 4-5 वर्ष हाडले चेतनाचं MSc 2 वर्ष हंतक्षणी त्याला कॅम्पसान काम मिळणार तसं एक वरीक भरी ती कामाला लागली बेंगलोरात ITC कंपन्यांत अव्वल काम मिळणार त्याला तसं त्याचं MSc तू गोल्ड मेडल घेतला त्याने ना काम अव्वल कुठले मिळणार तसं ती तशी ती बेंगलोरा गेली मग बोडियो शोधू लागला आम्ही असं बोडियो मिळलं तसं त्याला मैसूर वासुदेव परांजपे त्याचं बोडियो म्हणजे त्याला दोघा दाखवली चेडी बोडियो चेडी मट्टी बोडियो लानू तसं त्यांना वराड असं म्हण झालं असं वराड करून दे त्याला देवली त्यातला ती सवयची बेंगलोर असा नी तोच मामाशी ती हा मग मैसूरात तुझानी तो संस्कृत मोठो विद्वान मास्टरू त्योशी टीचरी तसं त्यांचं जीवनच असा ते ती मूल सोंदाची पण ती बरी वर्खा झाली सनिखे मैसूरात जाऊन असं ते झाकुटीनी मट्टी जाणी पुरा मैसूराची तसं वराडवणी बेंगलोरात सनी ही कंपनी आला असताना तो ABB कंपनी तुझं
त्याचं काम तसं दोघंही काम करीत चली ते मध्य मलाही सध्या सली ये आमदा आळोसे म्हणे म्हणून मध्य माहिती आहे जास्त मग 2 वर्ष मग काही केलं ना मग त्याला कसं नाका सावडीला तर मग लेक्चर कसं म्हणे म्हणून तर काम सोडलं ना मग गर्भार ते मध्य बाळंती म्हणे लेक्चर 1 वर्ष केलं ना मग धाकुटा झाल्यापर्यंत मग BEd करणे घेतला ना ते अवघा हंताना मग BEd झाल्यापर्यंत मे म्हणला आता मे येदा थोडे काळ कन्याडी जाऊन राहतेली त्या हा माझी बोवाणी एखांदरा सर्कल वेचतच नाही मुला घर आहे मळे मध्य कोणतरी येदा भाड्याला येसली राहन सली मग जासली एका 2-4 पार्टी मध्ये मध्ये आहे नाही मध्य बीग असं आता मे थोडे काळ राहतेली म्हणे ते मग घर मन गट्टी करणे मला दाक्षिण्य सांगा तसं मन गट्टी सांगोनी आणि तू मग येऊन राहायचं आणि खंटू करणे आहे ना त्याला इथला बाळाला ठेवून मट्टी झाली सरी 2 वर्षांची 2-2.5 वर्षांची झाली सरी तसं येऊन रोहोनी गोरीभारी 2 वर्ष अशी सल्या मिळत कन्याडी जाणते ना सल्या असं मग ते मध्य धनंजयीनं हेठा अवघा हनी तेळीन जागो घेतलो होती आनांगळी आणतो तसं जागो घेऊन ती सेटल जाणे मग काही घर काम घरची असं नाही हन तसं नाही मस्त ते कामामध्ये मेहनतल्या मी त्याला ही BEd करायचं नाही आणतो बेंगळुरा मी ते हवीच सल्या हाय 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 तसं मला सावडा सला यंदा पाप एक चुरू हेल्प करायला लागला नाही मला ती पण दोघांना हेल्प असा झाला पप्पा मग त्या एका मग तो आम्ही एकदा येऊन भेटले उपरांत मग दुसऱ्यांदा कुड्यांचं शिक्षणात आहे त्यामध्ये मग एक मंत्रवाद पडाव्या म्हणे सावडीला माझ्या भावांदाशी एक करणी पडाव्या म्हणे मंत्रवादाचं हे झालं मंत्रवादात तुझी प्रयोजन म्हणे पडलं नाही आणि तू एक 5 वर्ष असे जाणे मग आम्ही 95 आणताय कन्याडला 96 आणि तू 9 घराने जा मग तर मंत्रवादान तो ही उपयोग म्हणे झालो नाही काय मग किती करावाचा याचा निमानसाला घेऊन चला म्हणे झाला तू निमानसाला जायचा म्हणून मी माझा भाऊशी पुरुषोत्तम बोलून घेऊन निमानसाला घेऊन गेला ते एक रश्य म्हळे ते लुंड्यान तो रिगावाचा म्हणे तर मोठा विषय ते कोणी एक विचारतेलो नाही हे करतेलो नाही ओटो मनुष्यांची गलाटी म्हळे पुरा हुशार नसलेली मनुष्य ते लुंड्यान तो रिगोनी येदा ते डॉक्टराशी बोललावाचा म्हळे एक मोठी इजा झाली ती पण गेल्या धैर्य करणे घेऊन गेल्या मेच जायवनी तशी गेल्या जावनी बोललो नी अंतू येदा ॲडमिट करणे मग त्या रहव्याचा के मे मग अंकिता गेल्या ते असं मग ते हागे की व्यवस्था झाली त्या चिदंबर मराठे म्हणे दुर्गीसो का म्हणे हाय मग ते फसव केलं म्हणसं ते तुळवांतू तिहांची सुब्याक्कांची चेडी मीरा ती झाली तिहांदाला दुर्गा चिदंबर मराठेला त्यांचं घर बेंगळूर असं ना तसं ते मीराडा आम्ही घर शोधून घेऊन बोललोनी जाऊनी त्यातल्या काही फोनांची भारी व्यवस्था नसली जाऊनी प्रतिसर्त्या आम्ही गेलेल्या वेळा तिहार 1-2 दिवस रहोनी म्हणजे डॉक्टर भेटतावून 1 दिवस गेलेलेच दिवस भेटत नसलो असं मग तसं गेलेल्या वेळा वस्तीला इथला मी तिहा जायचं असं व्यवस्था करणे बोललो नी तो रात्रीच्या बसाला आयलो मी रात्रीला मग दुसऱ्या डॉक्टराला भेटतो नी असं मग तिहांची एका 2-3 महिन्यांनी माणसां तुझी गेले ते 15 दिवसांदा 20 दिवसांदा मला आमचे पेल्ला घराला फोन येसलो तेळीन सदवून सांगसलो तुला फोन आयलो से बेंगळूर ठी म्हणे तसंच फोन येऊन तक्षणी मी जायचं ते हंदाला ते जावनी बोललो नी बोलावाचा यायचा मग सांगावाचा तेळीनं भेटावायचा आता असं मग ते मीराडा जाऊन वस्ती करावायची त्याला मठी माविशी मे मापेक्षा ती मट्टी सुमारू तरी मला लोकांची वराहाट झाल्यावर ठी अवघ्यान धामे वाविशी ओहनीशी असं नाही अवघा मी मट्टी त्या मानान असं त्या 1-2 दिवस वस्ती करावायची मग मी एकलीच जाऊन असं नाही बसाला आणि जाऊनी त्यांच्या घराशी डेवणी असं बस नंबरांनी पळावून घेतला मला 1 दिवस बस नंबर चुकला वेगळे बस नंबरांनी चढवणी ते कोणकोण्या नेवणी डेवरनी तेळीना मग घर शोधून घेऊन जाय होते ते निब्बराला भयंकर आपदा झाली मला पण देवाशी दया देवानं हात सोडलो नाही गेल्या
मग सांची 1-2-3 महिने अंत क्षणी मग तो आता तुम्ही घेऊन जा आमदा 3 महिने उपरांत ठेवून घ्यायचं हे नाही रूल्स नाही म्हणे जाणं. तसं ते प्रकार मग माझं मम्माशी म्हणे सावत्र तो आयलो हाडवेला वापस कली गेल्या ते मग ಎಂತ ಅಪ್ಪದ हैर बस तिकीट आता हे अवघं अशासारखा काही बुकिंग मग ते प्रकार तो आयलो. मग आम्ही दोघांही त्याला घेऊन घराला आहे ना तो घरा येऊन सदा मटणातला ओखतानी सण मात्र ओखतानी पण हंता 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 आता ओटारे कोणताही प्रयोजन नाही सण झाला जोर हुशार नाहीशी झाली. मग मध्यांचे तर देशीला घेऊन गेली पण कुठले हांड सोडली म्हणजे नाही ते समस्या आहे त्या पळावून घ्यावं निदवले झालं ते असं सेर त्यांची भावना कुठले हांड सोडली. पण मग असं हंता हंता एक 10-15 दिवशी म्हणताना झालं अवघं असं तर एक मोठं एक कार्यक्रम होची म्हणूया मला तर संसाराची अवघा झाला अवघं व्यवस्था झाली. ते मध्ये मेच पैसे दे हवे संस्कार करावेला हे करावेला क्रियाला पुरा म्हणे जाणं. सो त्या प्रकार हैर मला महिन्याला यायचे पैसे आणि 1 महिन्याचे पैसे मी देसा तुम्ही कसं हवं तरी करे म्हणे म्हणलं मी क्रिया कशी हो तरी करे तिथले पैसे मध्ये त्यापेक्षा अधिक पैसे दिले ते मी येत धाकुडेंदा मला आणि असं नाका काठा धाकुटे इस्कूलला जाणार आहोत त्यांचंही खर्च उचलो असं. मग पण अण्णानं जोगीचे अण्णानं अक्कांचे नवरे नसते नाव बोललो नाही ते इंच मग आता पुरा करावायचा म्हणे हो नाही आणि तू अवघी व्यवस्था झाली ते हांदा. मग थोडे दिवस दादानी येऊन सलो एक थोडे दिवस 15 दिवस भारी सलो तोय येऊन एकली सवय चला मग म्हळे चित्रा कारकळात ससली चेतनानी मी तसं चेतनाची चेतनाची बेंगळुरा चली मग 4 वर्ष मग बेंगळुरात चली ती ಒಟ್ಟು मग ती बेंगळूरची नाशिकाला गेली म्हणजे याळीन काम सोडलं ना मग त्याने कंपनी बदलेली कंपनी बदली त्याला व्यवस्थित कंपनी नाशिकान तू सावडीन म्हणे तो मग तगडा गेलो. तसं ते घराची तगडाची शिफ्ट झाली पुरा भाड्याला आधी मग सवकास घर घेतली भाड्याच्या घरान स्वतः मग सवकास घर घेऊन मग दुसरं बोडिओ त्याला चेतनाला तसा तर दुसरे बोडिओ पटांचा आता दुसऱ्यां कन्याडी हंतरी म्हणे म्हणल्या आता तू ये हा विषय अशी त्या बरेच असं नाही हवाल सर आणि तो मग दुसऱ्या निघाल्या हाय 2 वर्षांनी काय घेतं का ओटो का नाही का ते हा गेल्या ते हानसल्या मग बाळंती असतं मग ऐसल्या थोडे काढू बाळंती धाकुडेन धान्याने तर काही समाला उमेदी कम्माचेन थानी धाकुडेंदा खावे देवे मन नाही मेच माखी तेली म्हणायचं भ्रांत वर्षा सवडा पण उमेदीन झाले आजीला भ्रांत तसा खरं म्हणे हाय हाय तसं अवघं केला मग येईन ती जाणतीच असले मध्ये ते 6 महिने 6 महिने असं हानसलामचा यशस्वंत घर मोठा व्यवस्थित सत्य सेटल झाले अशा एक घर छे भाड्याला दिली से मग एक घर घेऊन येते तो स्वंत घरान तो ती साती अशा आणि त्योशी रिटायर्ड होऊन मैसूराने मम्माशी पुढे गेलो ते त्योशी हेंसावांची दुवासावाशी अशी ओटो ती तिकडा साती मी जाणस ते हा एठा असं ते म्हणजे तुम्ही देशिलांचं दुभती मग गाई असं दुभती गट दिसाली मेशी गाई तेव्हा पुरा स्वतंत्र म्हळे कुडावून सोडावत साने पल्लेचे गोठेन तसं हवा सल्ल्या वेळा त्यांचे खांबेला पेंडी हाण ठेवली म्हणजे ते येऊन त्या उभा राहायचा मग त्यांच्या गळ्याला मी दोरी घालावायची मग धार काढावायची असं मेशी गाई पुरा तसा समृद्धता असाली हय मोठा बाहेरची जागोसला बांधून घ्यावेला ती एक क्रमच वेगळं ती एक व्यवस्थाची वेगळी तशा ती पण वेगळ्या नाही कार्य नाही 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 नेमदी तिची वेगळी हाय पल्लो चारी अवघेला मे जासान्या पपळा कोळावेच सावळ्यो पल्लो कामाचे 1-2 ससानी नाही असं मग ना सतनातली असं नाही अवघा म्हणजे त्यांना सांभाळून आला असं मग मध्य येई नाहीशी झाली ते मध्य तेलावर हाड झाला
भावांना सनी ಒಟ್ಟು मग गोरवां गोठून तेव्हा म्हशींच्यो धारो तेव्हा खुशी मग एक गाय सली अंतू ती देऊची अशी त्याला मी एकली पटाशी घेऊन नाव नी अंग धुवून येसली इतले दूर नाही होईसली मोठी गाय ती पण मासवा हा अंग धुवे जायचं म्हणतं त्याला कळासला दोरी घालली मला आला गळेला मग नुसतं खात ते अडा तर मला जन्मांत विसरायचं नाही ते खुशी वेगळे त्या निद्दव्याचा निद्दवल्या त्याने पोट भरणी घेऊन निद्दव्याचं क्रम राजा ठेवी म्हणे ती असं मला डोळ्यांना दिसते तर तेवढं संतोष मग काही मिळणार मला जीवनात हाय तर दाराची ताण लागली तर दाराची कडी काढसली दाराची कडी काढली हा तू जाऊ नये भाणा भरी पाणी ससला भरून ठेवला त्याला उन्हान करणी चूर मीठ घालणी करून पाणी द्यायचं क्रम तर ते प्रकार त्याने किती पावस येतला पाणी प्यायचा आणि त्या उभं राहून एक भारो चारी आण तू हल्ली सली ते कळलं नाही ते आमदा अर्धी चारी वेचाव चित्ती ती हांची त्याला एक भारे चारी विना हा पुरत नाही मोठी गायची हाय एठा आयला तरी तसांची नल्ली सोडावायची आम्ही भरवायची टांकी पाणी ओढून भरावायची त्या पंपुडातलं तर एक दिवस विसरायला असला ते मग त्या टाक्याचं पाणी खाली नल्ली सोडणी पाणी प्यायचं गंमतचे वेगळा असा मग मग अशा आधी तसो गोंधळ हुशार नसलेलो म्हणे मग विधवा पट्टू तो मगही वेल्लेलो तर अजून 20 वर्षामध्ये म्हणे तर भयंकर विषय होतो त्यातला कळ्या मला विचारसनी काळे मणी काढलेच नाही का कडकुनी काढलीस नाही खेनो का कुंकू नाही काढला अशी नका म्हणे तोंडावर विचारसनी म्हणे मे म्हणसन्या मे पण एकली जावची चेडींना करणी घेऊन मी कोणताही काढतेली नो तुम्ही कोणी कित्ता हो तरी म्हणा पण मी सध्याचे म्हटला कोणताही मी काढतेली नो आहे अंगावर ठीक म्हणे सांगितलं पण विचारसनी विचित्र करणी पळायसनी असं नाही करतात जेव गेलेले आणि हळद कुंकू देवाचं नाही खोणू देवायचं नाही असं नाही सुमार अवघं चालला असला तर हंस असं असं मग एक दिवस माझा दादा पुढं गेलो म्हणे दादा पुढं गेलेलो एक फोटो कन्याडी मी घराशी हाण ठेवून घेतलं वालं मला एक दीड लोन सरून तो असं समोर ठेवताना मी म्हणे ते मध्ये किती केला असला अवघ्यांदा असमाधान म्हणे म्हणून वेगळांचे का चैना घालून घेतला ना गळ्यान तो ते दिसतं एकली का ही आयली मग्गतेली येऊन पळावनी अय्यो पाप म्हणे म्हणे त्यांचं पण तो माझं नवरोशी म्हणजे दद्दालाशीच म्हणा केलं आणि ती आलीना तर पण अय्यो पाप असं हायवेला सला सुमार अवघा मला बोललेली मी दुसऱ्यान सावडीला हे ओटारे असं ना का विषय म्हणे म्हणून तो फोटो आणतो ठेवलो आणि दुसरे मामुली दिल्यासारखं मी अवघा घालून घेऊन भुवे सुरू केला तर किती एका 2 वर्षा तसा मग विचित्र घालून विचारसनी मग तरी असं एक दिवस मग 1-2 वर्षी मी मग बदलेलाच येता अशा गळ्यान सवयचाही माझा काळे मण्याचा नव्हे तर मी कळीची बदलून ते तांबिडे म्हणणे फोन सावणे व्यवस्थित कंठ्यासारखा पळावेला मनुष्याला करणी घेऊन घालून घेतला असला त्यामध्ये एक कंडक्टरीने बस्सान तू त्याने विचारला अनसला ना तू पायच्या मुद्द्यो किती घालीत नाही गळ्याचा मात्र घालणी घेस अशी असा का विचित्र अवघ्यांचा कुतूहल मावरी त्याला एक उत्तर सांगितला पण आम्ही एकलीच सवयची हे माझे ह्याला सेफ्टीसाठी मी घालून घेतला म्हणजे सांगितलं तेडला जोर साला अशा मनुष्य मस्त इम्प्रूव्ह झालाच एका 10 वर्षा अर्थ मग तुम्ही सोडसाला म्हणे आम्ही बंद एटा उजिरे तू मग धनंजय भाडचे करा तेडला का गाई बस तेडला गाय फसली तेडलाही मी गेल्या का त्या मग बाळला ना गाय हाडव्या काढून आला ते हा एवढंसं ते मध्ये गोठ्ठो झालो गाईला हाडणी बांधली ते तसेचे जर्सीपणा पण आवली गाय त्याचा पुरा मेच करसन अंग धुवणा धार काढावाची क्लीन करावाचा ती लग्गासने केला तरी पण अधिक समय जासने तेडला करावे हा असला मला आणि उमेदी करणे अभ्यास दोन्ही मला तर गाय हाडताना मला एकदम खुशी कन्याडी ಎಂತ ಐತೆ देशील ठे गाय अंबडियली सने मला तुला पैसे हातात पैसे द्यायचे 1,500 नाही ते गाय म्हणे मला कंडिशन सला
आता मग गायचे राहून म्हणा तसं मग एवढीशी गाई चली 1-2 वर्ष 3 वर्ष चली मग पसावा झाला नाही ते जागोला आणू हाय ती विकेली 2 पाटुका हसता चली हाय असं नाही गोरवांचं गंमत मग त्या अशा चेतनाटी आयले उपरा मग एठा चित्रडा नी कसं मग जाणसली मग त्या कन्याडीन तो मग दान अशा कन्याडीन तू मग आता थांबालांचे जायचा मग दुसऱ्यांना भाड्याला द्यायचा म्हणून झाला मग मध्ये येऊन ससाने एकदा क्लीन करायचं येऊन मग त्या मिशन व्यवस्था काय एक नसली पण आळसू येसलो म्हणजे आता संकेत करायचा 1-4 दिवस येऊन राहायचं क्लीन करायचं मग जायचं असं कसं नाही थोडे काळू सुमार काळू मग कला दुसऱ्यानं कोणी कला भेटला भाड्याला मध्य थोडे काळ भाड्याची सने असं नाही अगं हन ससाला मध्य तिथला माझी पात्र आणि मग मी हाडा वेगळे वाटले ते हन ससाने मग तर जाऊन राहायचा म्हणून काय शेकी उमेदी तसा अंतू मग लास्टला उठारे विकावाचांची घर आहे सुमार जरी रिपेरी झाला हंचांचा पैसे मस्त हवे म्हणे सावडीला नाक आता विकावत हैरा म्हणे झाला अंतू की अव्वल योग्य मिळलं पैसे उणे तरी मग तिथले मिळावचं म्हणा ते जागेला तिथले मिळले तसं आहे टिमटिमा धाकुडे नाही दिले मग माझे खर्चाला छते पैसे तोंदरा नाही हॉस्टेलला थोडा हाडेला थोडा ते हान सोडेला पात्र सामान असं घर खाली करणे घेऊन आयली उरले आयले नाही होतो टिंबा ते उपरांत अशा आरामीन सत्या मी जाणते दुवांडाशी त्या जायचं मामुली माझा चाललाच तू अशा चित्राडानी चालीस ते तुला अशा टाइमपास आला म्हणजे कसा नाव चित्राडा टाइमपास आला म्हणे आण तू काम बांधा काही 100 भारी लागत आहे केरा काढावचे झालं ते पात्राचार 2 दिवशी नाही तर मग बाहेरलं मग शिवप काही तर ससे मला घडी बेसरला हाय मग ते मध्ये काहीतरी हुशार नाही शो व्हायचो काहीतरी ससे पडा मध्ये नाही मला याला पडवलं पाय मोडलो सुमार काळ लागलो मग डोळ्यांची समस्या सुरू झाली ते सुमार काळ तर एवढी त्या पक्षात दिलं नाक बंद होऊन त्याला एक ऑपरेशन म्हणे झाला तर सुमार काळू असं नाही काहीतरी उपद्रव लागला हाय तसं ओखता त्याला असं नाही मग शिवप मध्ये पुरसत सतात घडदेशी सण मग मी मग वाटली आहे ती हाय कोणतरी हाय त्यांनी आहे कोणतरी 1-4 घरचे हांडे सण पुरा चला तंगड दिवस मग घरचं सण आम्ही पुरा बाया करतो का मग यंदा डान्स हाय त्यांचा अवघा रिपेरियो केडलाय एक हे समान करणे म्हटये ता समान करणे म्हटये असा विद्याभ्यास त्यांचा कसा चित्राची धरित्रीनी हमसिनी धरित्रीला अशा B.Com फायनल मग हमसिनी अशा PUC सेकंड PUC मग त्यांचं भरतनाट्य अशा विद्वत झाला कल्याचा त्या हैवेचा मग आता अंत्य केली विद्वत तशा दुसऱ्या वर्खात मग त्याला वर्ख झाले नाही म्हणजे बाकी मध्य कोरोना आहे ना असं नाही अवघा झाला तसं उरला असेल आणि तो ते कथक शिकत सती हाय ते मध्ये त्या बेंगळूर ठी टीचर असं बोललो नाही असं हे भरतनाट्य हंसे तर दृष्टी कथक काही शिकत सती दोन शिक्षण वर हंसे हाय अनेक उमेदीसे त्यांतो आम्ही पुन्हा ये हो म्हणायचा एक छल असे ओटारे नोहे जनांगाचे मगटाला खरालाही हवा ते काहीतरी फुरसत झाली ते कामाला लागत होती असं नाही यशाच सारखा मोबाईल घेऊन बेसावायचा तो विषय नाही आणि टीव्ही घाललेली नाही त्या टीव्ही म्हणायचा विषयच नाही हवा ते कम्प्लीट त्यांना हवा इथला शिक्षण टीव्ही उघड फुरसत हे नाही म्हणा असं विचार अव्वल करा दवालाही असं ते हाय असं आमचे एक दिवस हो की आणि बुड्ढाणाला जेव्हा सांगितले मला बुड्ढाणाला जेव्हा सांगितले ते गेल्या ते दुरी दुपारी एक जीप होते डाष्टी गेवेला मग नाही ते काही एक नाही तसा जेवणाने जाला मंत्राक्षते हातान देवेत सल्ले तेडला मथेवर निघाल्या वसं नतले म्हळे नवरोस नतलेली म्हणावचं
हे नवरोच आहे. नवरस अशी भावना सुद्धा मला नाही. माझ्या मनावर एक क्षण सुद्धा आयली नवरोशी म्हणावाचा एक संतोष हो एकी भावना म्हणावची से नका मनुष्याला ती मला जन्मान तू एक दिवस एक क्षण सुद्धा नाही आयलो. आणि तू सन्या जीवन करणे घेऊन धाकुड्यांसाठी असं. मग त्या गेल्या चहा जावनी बड्डणाने जाणं. मग जावनी सा म्हणला जावनी सा म्हणता क्षणी प्रसाद देसा म्हणे हैरत मग धाकोड्यांदा झालो म्हणा केला तसा प्रसाद देसती आणि मी रखवायचा हे के प्रसादच मिळत नाही त्या जीपच असे मिळाला ते घरायला तर नाही उपाय नाही. प्रसाद देसा म्हणावचं मात्र तोंडी नाही हा देवाची आठवण नाही किती कारण बाप्पा म्हणे आलोचन केली. दुसरे म्हणणं जाऊन असं थांबा म्हणे. मग पळायतंदा सवाशिडिंदा पुरा देवनी मग मला देवेचा म्हणे योचना तय प्रसा हे मात्र पोळ्यो मात्र 2 मांदो दिद्दल्यो मला काही गतिगेटू नतलो धाकुड्यांदा बोटाणाचा प्रसाद म्हणे मिळवतो म्हणे राखीतला इतलांची मे धाकुड्यांदा हवाच ना घराशी करणी वाटसान्या मला आवघेना मनेंचं खाणं तिंड्यो जेवण रंधप अद्दिलं यशास्तनो हे पुरा विषय मला कळसले पोळ्यो जिलब्यो बरीसोर पाको कसा ना हवतात पुरा मी करणी धाकुड्यांदा वाटसान्या अथवा आम्ही खासाना उठू तसा. पण असं हवने अंतू लास्टला एक प्रसाद मिळलो म्हणजे जाणं भरारा धावून मासं वसलल्या भाई एकाला मिळलो से प्रसाद पण मला नाही मिळलो तसा. तर एक रखवाचा विषय असे पडा तर भयंकर विषय तसं प्रसाद घेऊन आहे न्या घराला पंचाने पुण्याला जी पै राहणं नाही ते पजिती हसली ते दिस. पण असं नाही अवघा मनुष्याची भावना ते भावनांटी आम्ही बाहेर यावं तसा तर भारी अस्कडाचा विषय. तसं संबंधांची आपता मनुष्य पुरा कोणी एक हेल्पाला येत नाही किल्लामुळे के येता कोणतरी आमदा काहीतरी म्हणसत का अथवा आम्ही काहीतरी त्याला देवेचं येसे का असं नाही अवघा योजना कोणी केनतली पण झालं देवान चालयला ना. मग देवाची असली म्हणे जाणं ते कोणतंही मागीण पडत नाही पदा असे मस्त तर विषयच वेगळं असं नाही अवघा जीवन हां तसे गेले म्हणे एका घराला त्यांना तसांची भारी कुतूहल असं का तसं का घोडोनी पडावेचा असं नाही अवघा अवघ्यांदा जीवन पाठू येसे पण तो येस तर वेरी मनुष्याला अद्दी पडा ससा मी ते बघे त्यांना चिंतना अधिक उद्या मलाही हीच परिस्थिती म्हणावाची योजना कोणालाही येत नाही. तर एक आश्चर्य विषय ती तशांची चेतनाची धाकुडे एकी महती 8वा क्लास दुसरं बाळ मंदार तो 4था त्याला श्यामदा मुंजीन झाली असं प्रवृत्ती खेळलीच आहे ती आहे ती भरतनाट्याला म्हणजे सुरू केला ती पण त्याला जोथो ससूत्र लागत आहे तर पेंठान नो का हाय तर मला अपरिचित असं पण म्हटलं नाही जासे करसे आणि परीक्षा कशी एकी झाली सुमारू अजून एक खाईवेची गिटार वाजव सुरू केला तर काही उमेद यायली शेषा असं काही उमेद असत बाळ गेल्यावर खावेरी थोडं काहीसं कराटे शिकेलो थोडं काढ मग अशा तबला शिकावे घालेलांचे स्कूलान तू शेखे पुरा ऍक्टिव्हिटी असा तर दोघंही हुशार सती दाखवली हाय बुद्धमंता मंदारही तसंच अव्वल बुद्धमंत तो लहान तरी त्याचे मट्टाला तो अवकाश मिळवते हाय अव्वल बुद्धमंत सेतो असे टिंबपणा त्यांना टीव्ही पाड करसे हो हाय टीव्ही देणं पाड गेलो तयार यांची कमान ओटी पण वेगळं उपाय नाही त्यांना पण एका फ्रेंड्स बाहेरल्या व्यवस्थित एक काही की हा लागे आसूपासू नाही त्यांना हैरशी तसे वरती तर टिंब तर टीव्ही टिंब बाहेर आहे ते टिंबावर हैर हाय. मग तू अज्जोळांनी येवायची म्हणजे सांगा कशा काय तोडला त्यांचा मामाचा अशी उद्योग अथवा ते बघे म्हणावायचं म्हणजे तुला आठवू चालले म्हणजे मामा पुरोहित चाललो केशव मराठे केशव बेंडे हाय ते आम्ही येसल्या मला अवाला चला मावी भारी चौकटी बाई मामाईचा सोची
मोठी आहे मोठी आहे सली आई मग आई मग हेगडाच सली नी तेड्डान मे नतल्या ते पक्षाला आई मला घेऊन ये सली मे लहानसा तेड्डाच मला ओला तेड्डाच मात्र हाय तेड्ला अर्ली कट्टे जायचं नवरात्र असं नाही होता मग माव्याला आम्ही कजुवे कोळावेन जासला खेळावे मे रंगो राधू ते बरं तुझे सवयंशी हाय हाय मग ही अंके मावच्याची तू अशी लता का लता ती तरी नाही आमदा भेटत मिळली नाही प्राई पण एका लेवलला हाय हाय मग पेल्ला घरची मिळाली इंदू मग इंदू बिब्बी ते पुरा म्हणे सुमना ते तुमच्या लेवलला हाय टिंबा मध्या मध्या खेळावाला आणि पुरा त्यांच्या हाय खेळावानी उठवसाला हाय तसा एक संभ्रम संभ्रम सवयच नाही घराशी मग माव्याला आम्ही कजुवे कोळा गेले का असं कायसा का खेळ रन्नातल्या भोब्याचा नका तेडला असं गेलेल्या वेळा मिळणी रंगे ना राधुई पट्टू मिळून निस्ती खळी का डेली वरती त्यांचे वाडिया चूर तगडाला हाय हाय तर खणता पाणी यायला सोडसे घाईत लागून तो नाही सुमार खण पाणी यायला से मग काही खणावचं आम्ही दोघ लागून मेनी रंगेला ते भारी पोखरी बुद्धी तो पोखरी चाललो तसं खळी काढणी सुमार तळ्यात पाणी येऊनी मग आम्ही पाणी यायला म्हणजे सांगितलं का असं काय सांग तू माव्याला तो विषय कळलो सारखं म्हणे मला आठवलं तसं त्याला माव्यांत पाणी पडावणे त्याहांची त्याने तळा काढायला ना माव्याला का मम्मान का मग त्याला तो आठव खोई पळायला तरी त्याने म्हणावं असं हे बाब्बीनी रंगेनं तळा काढियला ते आमचे वाड्याला पाणी तेही केलेलं म्हणे त्याने ती कोई त्याने म्हणावं तर एक भयंकर त्याने आठवून ठेवून म्हणावं चला आमदा तर एका त्याला पाण्याचं समस्या असली मस्त समस्या वेल्ला वाडियाला पुरा तळे वेगळा पाणी नसला स्प्रिंकलर त्याला भारी तर कायसा आमदा तेवढं आठवण नाही तरी त्याला भारी तो विषय तसा मग मम्मा नाही दा मालानी राधूला ड्रेस हांडिल्लो अप्रूपसे अंगी चोळी म्हणत जिगी मिगी टिंबा तर भयंकर विषय होतो ते अंग्यावरी प्रीती म्हणे उदबत्ती देवनी पूजा नाही केली इतलो अभिमान नतले नो का ड्रेसच नतले काहीतरी सवय चालले का तरी मे कार तोडीन स्वतः पहिली वाटणी ही हुशार ते झाली ती अशा प्रकाश पटवर्धन त्याला झाली ती स्वतः मज्जा पुरा पळायता चड्डी टिंब फरकोटे हांव का विषय तेडला मामूल त्याणी पळावनी मला चड्डी शिवून दिली ती तेडला शिवप करी चली ते काळात तो भारी आमचा आजीला आयटम बरोबर आनंदकडली स्वतः इतला त्या एक पहिली वाटणी सावित्री म्हणजे काय सर ती शीज चालली त्याने एक दिवस अंगिरी शिवून दिली साहेब तो भयंकर आजीला आठवण उरला नसला तसं आजी टाकोड्यांचा मामूली त्याला हे नाही व्हॅल्यू नाही त्याला तिथला सण होता मला तसं हांडीतला नव्हता आजीला तो मला बन्नू ती अंगी घालताना मी कशी दिसताना आता इतला मला गंतूस आहे निखरावागे ती मी 7-8 वर्षांची 10 वर्ष वांतुली सर इतली लहानची राधुलानी मला तिकडे मंत्रालयाला तसं के गेलेली म्हणे मला आठवण नाही यात्रा करणे आलेली मी त्या आनंदकडल्यांचा होता प्रदीपाचा दादाशी तो मम्मा तो तिरुपतीला गेलो वापस अंगी हाडलेली प्रदीपाला की मला आशिले विशेष विशेष तर विशेषची असं गोव्याला मोठा विषय मंत्रालयाला जायचा म्हणे असं मम्माचं अवलं पुरं इतकी तरी तर आमदा आता जुनी घर नाही ते खायवे नतला नाही ते ताव काही एक चिंतनात नाही देखील उभे रोड लोणचं त्या जव्याचांची तू काही एक मग कोडी काढायची विषयच नाही तो इतली जाणार कुठं वाढावानी असं नाही अवघा तर अगामत चला एक जीवन उच्छिड सणाला असं नाही एक दिवस संजय माहेडाला गेलेल्या एवढा
त्या अवघ्यांदा हळद कुंकू देवाचा किता फुलना देवाची किता असं नाही अवघा भारी संभ्रम एकदा हे देवाला फुलं विडावे मंत्रपुष्प विडावे जाय ना जे मग नैवेद्य ठेवे जाय ना जे मग पंत्याम वड्ढावे जाय ना जे मग पंत्याम बेसावे ना जे वेळेला अड्डावे पंत्याम बेसावा असं नाही अवघा सुमार अवघा सला यशा मस्त उणावं नसे यशाच्या बाह्या कोटिंब पुण्य केली सती मग तसा एक दिवस मग वड्ढा वेळा जाणतले मट नाही म्हणे माहेराचं हिस्सा अवघा वड्ढा पण जाणं अवघा जाणं आणि तुला एकी बाया का नेवणी पण हा उच्चीड सेण करी तुला उच्चीड सेणाचं पुण्य मिळस येतले ना म्हणे ते आहे एक कोका मी म्हणला ते इतला अवघं केलेल्यांदा एक उच्चीड सेणाचं एक 10% पुण्य आहे त्यांना होत होती ती मला नाका तिथं ताई तीनची करी तुम्ही करणार नाही अथवा माते पुण्य आहे नाका मी सांगितलं असं नाही अवघा जीवनात तू केलं घटना हंत तर तडसून घेऊन पडा जीवन करावं तर भारी अपदा तुमचे देशीलांतून नई भरवायची अथवा औरू आयल्लो अथवा असा अवघा मोठे पावस आयल्ले आजीचारी झरपोन आहे तसलं काहीतरी आठवा तुला हाय हाय और येसले वर वाड्याला पाणी ओटारे हे आमच्या वाड्याला पडत नसला उंची साली वाडी उडा नाहीची पडत हे दावा थोडे जागेला वायना नाही पडा तसं नाही और येसले और भरती येसले भरती पावस भरती पाणी इडी गोठीन तो भिजत आम्ही पाल्लो करसालो डोंगरठी पाल्लो हाडसालो हे ओहोनी हाडावेला आम्ही दोघी फिरवून देवा तू तिघी एका माझी सली असं नितले गोरवांदा म्हळे 7-8 आमेशी म्हळे साधारण 7-8 पारे गोठ्याला गोरो पल्लो घाललो तरी चिखली हा असं असं परिस्थिती आणि करावं अनिवार्य हाय पत्तर आराम ठेव असलो प्रयत्नातला असं ते लवाडी मट्टी हवा इथला हवा असला तसं समृद्धी आणि जेवणाला मला काही कार्य का अपदा म्हणे चालली नाही ना देवाची दयाला बाकी अवघांची उपद्रव बाकी म्हळे मेन उपद्रव बाकीचा तरी काही एक तोंदरातला मेन उपद्रवची चालल्यावरती मला भारी अस्कड झाला जीवनाचं यशा पण तू नेमदी आहे दुवांचं जाऊन येईन ते आरामीन त्याच्यावर कोणत्याची चिंताही नाही तो मनुष्याला इळी वयस्सान तू नेमदी हवी तिला म्हणा ते कोरागुसा सोखावं तेटला तरी काही नसला तरी तसं एक सवडस आहे पण नकोडी कुऱ्हाळा येऊन जाय सारखा साव असाला म्हणे तो पुरा हवा पण सल्लेन तू काय कर असं नाही तर नाही म्हणे आता सल्लेन तू तरी त्यांच्या घरात जाऊन ते तर नेमदी आहे त्यांचा मिळावायचा हे विषय काय करूस नाही पुरा विषय अवघंदाही देत नाही देव केलं केलं सुख देस असं विषय तू मोठी आहे कुऱ्हाळाला अळंबाला नाही आईल ना काहीतरी आठवसे का मोठी आहे कुऱ्हाळाला अळंबाला आयली आठवसे बरी लहान मी एक 2-4 वर्षांची वाका इतली लहान छेर म्हणजे एक अंदाजो म्हळे मला निस्तक स्वप्न पळावी सत्यंते हा टिमटिम म्हळे एकदा भागवून जासे त्या चाललो नेवली मग तुला आठवू का नाही मग आमचं खेळाचं चित्तर ते हारी असे ओटार गेली असं मी येदा मग याचे कुऱ्हाळाही गेली असं मग मम्माडाही गेली चालत जायचं चालत यायचं त्या तरी आधी मगही गेली आम्ही दोनदा भारी तर मम्मालाही मस्त झाला मग तुला हयची येनचा समय सो तू आका तू एडोळू आमचे हे उघडे मनान तू बोलणेन तू मस्त तुझी बोलणी आमच्या वीक्षकांना तुझे अनुभव तुझे कष्ट ते पुरा दिले अशी अशा ते साठी इतलो वेळ आमचं कळवलेला एडोळेशा काढलेला तुला अनंत अनंत धन्यवाद आमच्याकडे नमस्कार.